महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ना, म्हणजे आपल्याला लोकसेवा करायची। तर भारतामध्ये सिव्हिल सर्व्हिसेसला स्वातंत्र्यानंतर सुद्धा कॉन्स्टंट ठेवणारी व्यक्ती किंवा व्यक्तिमत्व कोणाचं असेल? सरदार वल्लभभाई पटेलांचं। आणि यांनी काय केलं होतं? स्वातंत्र्यानंतर पहिलं स्पीच दिलं होतं रायसीना या ठिकाणी, त्याला आपण म्हणतो रायसीना हिल्स। ग्रुप बी आणि ग्रुप सी इथं कोणता फॉर्मॅट असेल? पूर्ण एमसीक्यूचाच फॉर्मॅट या ठिकाणी असेल। जिथे एमसीक्यूचा फॉर्मॅट असतो ना, तिथं सगळ्यात जास्त गरज कशाची असते हो? इथं सगळ्यात जास्त गरज असते ती म्हणजेच काय? क्लॅरिटीची। ज्याला अचूकपणे या असणाऱ्या मुद्द्याला टॅकल करता आलं तोच परीक्षा काय करणार आहे? क्वालिफाय करणार आहे। एवढा सिंपल लॉजिक आहे। तुमच्या आय साइट वरती खूप जास्त डिपेंड असणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने स्पर्धा परीक्षांना बघताय। ठीक आहे, स्टार्ट करायचं। ओके, कंबाईनची एक्झाम, त्यात ग्रुप बी आणि ग्रुप सी। तुम्हाला सर्व्हिसेस कोणकोणते असतात भारतात माहिती आहे जनरली, जे आपण जे एक्झाम देणार आहोत? पहा, जेव्हा आपल्याला एक्झाम द्यायचे म्हणजेच काय, आपल्याला काय करायचंय? सेवा करायची ना। कारण आपल्या असणाऱ्या एमपीएससीचं नाव काय? महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ना, म्हणजे आपल्याला लोकसेवा करायची। आणि लोकसेवेचा रेफरन्स पाहिला तर काय लक्षात ठेवायचं? यालाच म्हणतो आपण ब्युरोक्रेसी। आणि हे असणारे जी ब्युरोक्रेसी आहे का, ज्याला आपण एक प्रकारे नोकरशाही पण म्हणतो, ही भारतात आणली कुणी? ही भारतात आणलेलं आहे ब्रिटिशांनी। आणि ब्रिटिशांमध्ये पाहिलं तर त्यांच्याकडं पार्लमेंटरी सिस्टीम आहे, पार्लमेंट आहे सोबत त्यांच्या। आणि जिथे जिथे पार्लमेंट आहे या अशा देशांमध्ये, जिथे युरोपीय देशांचा उल्लेख करूया, तिथं नोकरशाही ही असतेच। म्हणजे इंग्लंडला किंवा ब्रिटनला तुम्ही कशापासून सेपरेट करू शकत नाहीये? तुम्ही या ब्युरोक्रेसी पासून या असणाऱ्या पार्लमेंटरी सिस्टीमला सेपरेट करू शकत नाही, किंवा पार्लमेंटरी सिस्टीमला या ब्युरोक्रेसी पासून सेपरेट करू शकत नाही। आणि भारताने काय केलं मग? हाच फॉर्मॅट स्वातंत्र्यानंतर सुद्धा आहे त्याच पद्धतीने अडॉप्ट केला। मग आपण पाहतो की 1947 ला या सगळ्यात महत्वाच्या व्यक्तीचा उल्लेख या ठिकाणी करतो आपण। कोण? ज्यांना आपण म्हणतो पोलादी पुरुष, सरदार वल्लभभाई पटेल। यांनी काय केलं मग? ज्या सेवा भारतात होत्या त्या सेवा आहे तशा कॅरी फॉरवर्ड केल्या। त्यामध्ये कोणत्या सेवा होत्या? मग त्याच्यामध्ये एक सेवा आणली त्या ठिकाणी, ती म्हणजे कुठली? इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, ज्या अगोदर कोणत्या नावाने ओळखलं जात होतं? या ठिकाणी आयसीएसच्या नावाने ओळखलं जात होतं। इम्पेरियल सिव्हिल सर्व्हिसेसचा रेफरन्स होता याच्यामध्ये, तो चेंज झाला आणि काय आला? आयएस आला। आणि सोबतच जो अगोदर फक्त आयपीच्या नावाने ओळखला जात होता म्हणजे इंडियन पोलीस, तो काय झाला? तो झाला आयपीएस झाला। हे दोन सर्व्हिसेस ऍड करणारे व्यक्ती कोण आहेत? सरदार वल्लभभाई पटेल। म्हणून त्यांना म्हणतो आपण फादर ऑफ द इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस। भारतामध्ये सिव्हिल सर्व्हिसेसला स्वातंत्र्यानंतर सुद्धा कॉन्स्टंट ठेवणारी व्यक्ती किंवा व्यक्तिमत्व कोणाचं असेल? सरदार वल्लभभाई पटेलांचं। आणि यांनी काय केलं होतं? स्वातंत्र्यानंतर पहिलं स्पीच दिलं होतं रायसीना या ठिकाणी, त्याला आपण म्हणतो रायसीना हिल्स। आणि त्याच्यावरनच एक नाव फेमस झालं। तुम्ही अभ्यास करताना, करंट अफेअरचा अभ्यास करताना तुम्हाला एक पार्ट बघावा लागतो, तो म्हणजे रायसीना डायलॉग। हा रायसीना डायलॉग काय असतो? जे ब्युरोक्रॅट्स असतात ना, सर्व्हिसेस मध्ये असणारे जे प्रशासकीय अधिकारी असतात का, त्यांना जे काही स्पीच दिलं जातं किंवा ज्यांना जे मोटिवेट केलं जातं किंवा त्यांना कामाचं स्वरूप सांगितलं जातं, ते कोणत्या डायलॉग वरनं असतं? रायसीना डायलॉग वरनं। आणि तो दिवस होता कोणता? 21 एप्रिल। म्हणून 21 एप्रिलला कोणता दिवस म्हणतो आपण? सिव्हिल सर्व्हिसेस डे। म्हणजे किमान आपण स्पर्धा परीक्षा देणार आहोत तर त्या फेज मध्ये जायचंय आपल्याला, तर आपल्याला प्रॅक्टिकली माहिती असलं पाहिजे ना आपण काय करतोय ना। म्हणजे कुणी आपल्या घरच्यांनी किंवा आपल्या गावातल्या लोकांनी किंवा आपण जिथं राहतोय त्यांनी विचारलं काय करतोय, आपण एकच वाक्य बोलतो बरं का, युपीएससी एमपीएससी करतोय, नाही। व्यवस्थित सांगायचं मला ब्युरोक्रेसी मध्ये जायचंय का? आता कुणीही येतो आणि युपीएससी एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नावं ठेवायला सुरुवात करतो ना। त्यांना ऍक्च्युअली माहित नाही काय आहे प्रोसेस, आपल्याला माहिती आहे ना। आपण त्या गोष्टी थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करायचा आणि आपल्याच ब्युरोक्रेसीला आपण एक थोडंसं वेगळं रूप देण्याचा प्रयत्न करू शकतो ना। मग काय लक्षात ठेवायचं?
या असणाऱ्या सर्व्हिसेसला आपल्या भारतामध्ये आपण डिवाइड करतो 3 कॅटेगरीमध्ये. मग कोणत्या 3 कॅटेगरी आहेत? एक आहे ऑल इंडिया सर्व्हिसेस, दुसरा आहे सेंट्रल सर्व्हिसेस आणि तिसरा आहे स्टेट सर्व्हिसेस. ओके, म्हणजे अखिल भारतीय सेवा, नंतर आहे केंद्रीय सेवा, नंतर आहे राज्य सेवा. तुम्ही बऱ्याच वेळा एक्झामची नावं ऐकता ना, की कोणते कोणते फॉर्म आलेले आहेत? राज्य सेवेचे फॉर्म आलेले आहेत. म्हणजे एक्झॅक्टली कोणते, तर ह्या फॉर्मॅटवरून आपल्याला समजू शकतं. ठीक आहे, पहा, ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजे अखिल भारतीय सेवा. आपल्या भारतामध्ये आज किती आहेत अखिल भारतीय सेवा? म्हणजे भारतात कुठे जरी गेलात तर या असणाऱ्या पदाबद्दलची असणारी जी काही शाश्वती आहे आणि पदाची असणारी जी डिग्निटी आहे का, ती कॉन्स्टंट ठेवली जाते प्रत्येक ठिकाणी. आणि या अखिल भारतीय सेवा आज आपल्या भारतामध्ये आहेत 3. कोणकोणते? एक आहे IAS, IPS, IFOS, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, इंडियन पोलीस सर्व्हिसेस आणि येतो इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस. नॉट फॉरेन ना, फॉरेस्ट सर्व्हिसेसचा रेफरन्स. आणि हा फॉरेस्ट सर्व्हिसेस भारतामध्ये ऍड केला 66 ला. आताच रिसेंटली पाहिलं आपण काय, सरदार वल्लभभाई पटेल यांनी किती सर्व्हिसेस फक्त आणल्या भारतामध्ये? 2च ना. कोणत्या आहे का? वरच्या 2, IAS आणि IPS. यांना म्हणतो आपण काय? अखिल भारतीय सेवा. त्यानंतर येतो काय? सेंट्रल सर्व्हिसेस, ज्याला काय म्हणतो? केंद्रीय सेवा. मग केंद्रीय सेवांमध्ये 4 कॅटेगरी येतात. ओके, याला म्हणतो आपण क्लास. मग क्लास A, B, C, D. आपण कधीही चुकूनही याला क्लास 1 क्लास 2 म्हणायचं नाही. का? क्लास 1 क्लास 2 म्हणत होते ब्रिटिश लोक. आपण काय केलं, त्याला चेंज केलेलं आहे. आपण काय करतो, त्याला क्लास A, क्लास B अशी नावं या ठिकाणी ठेवतो. ठीक आहे. आणि क्लास A आणि क्लास B ला जनरली म्हटलं जातं गॅझेटेड सर्व्हिसेस, राजपत्रित सेवा. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकता ना, काय कंबाईन ग्रुप B ग्रुप C अराजपत्रित सेवा असं नाव ऐकता ना. हे म्हणजे काय, हे थोडं समजून घ्यायचं. क्लास A क्लास B म्हणजे काय? गॅझेटेड सर्व्हिसेस. यांना म्हटलं जातं अधिकारी प्रवर्ग. ओके, गॅझेटेड मध्ये कोण असतात? मग अधिकारी असतात. हा, आणि क्लास C आणि क्लास D काय असतो? नॉन गॅझेटेड सर्व्हिसेस. यांना म्हणायचं कर्मचारी वर्ग. ओके, मग जे ऑल इंडिया सर्व्हिसेस आणि सेंट्रल सर्व्हिसेस मधला क्लास A आणि क्लास B यांची एक्झाम घेतो UPSC. यांची एक्झाम कोण घेतो? UPSC घेतो. आणि याच्यामध्ये जो क्लास C आणि क्लास D आहे का, यांची एक्झाम घेतो SSC, स्टाफ सिलेक्शन कमिशन. ओके, मग सेम त्याच पद्धतीने काय असतात मग? स्टेट सर्व्हिसेस, राज्य सेवा. राज्य सेवेमध्ये पण परत किती कॅटेगरी? 4 कॅटेगरीचा रेफरन्स येतो या ठिकाणी. परत क्लास A, B, C आणि D. परत काय झालं मग? A आणि B ला गॅझेटेड सर्व्हिसेस म्हणतो, C आणि D ला नॉन गॅझेटेड सर्व्हिसेस म्हणतो. पण प्रत्येक राज्याच्या अंतर्गत एक सेपरेट अधिकार सुद्धा असतो, अतिरिक्त सेवा सुद्धा या ठिकाणी ऍड करता येतात. तसं महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे? मग याच कॅटेगरी B मध्ये आपण आणतो कोणतं? नॉन गॅझेटेड सर्व्हिसेस B. म्हणजे हा मुळात कर्मचारी वर्ग असला पाहिजे ना. नॉन गॅझेटेड म्हणजे कोण असतात? कर्मचारी. तरी सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये हा असतो अधिकारी वर्ग. कोणता मग? PSI, STI, ASO आणि सब रजिस्ट्रार. दोघांचा अभ्यासक्रम तर बऱ्यापैकी समान आहे. मग एक्झॅक्टली याच्यामध्ये वेगळं पण काय हो? कशा पद्धतीने या असणाऱ्या परीक्षांना समजून घ्यायचंय, कशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्मॅट अभ्यासायचा आहे, त्यासाठी आपल्याला काय माहिती असलं पाहिजे? परीक्षेचं स्वरूप माहिती असलं पाहिजे. परीक्षेचं स्वरूप कसं आहे आपल्याला? परीक्षेचं स्वरूप आहे ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे काय? MCQ फॉर्मॅट मध्ये काय आपल्याला ही एक्झाम द्यायची आहे. म्हणजेच काय, की तुम्हाला क्वेश्चन्स दिल्यानंतर 4 ऑप्शन्स असणार आहेत आणि त्या 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन तुम्हाला काय करायचंय? टिक करायचंय, म्हणजे गोल करायचं. ओके, प्रीला पण हेच, मेन्सला सुद्धा हेच. फक्त मेन्सचा रेफरन्स पाहिला तर राज्यसेवेसाठी वेगळा पार्ट येतो. तिथं तुम्हाला काही पेपर्स लिहायचे आहेत, लँग्वेजचे पेपर, मराठी आणि इंग्लिशचा. आता तर काय होतं, सगळा पेपरच त्या ठिकाणी चेंज होतोय सेम UPSC ला त्या ठिकाणी आता अडॉप्ट करण्याचा प्रयत्न होतोय. पण आपण जे एक्झाम देणार आहोत कंबाईन
ग्रुप बी आणि ग्रुप सी इथं कोणता फॉर्मॅट असेल? पूर्ण एमसीक्यूचाच फॉर्मॅट या ठिकाणी असेल. जिथे एमसीक्यूचा फॉर्मॅट असतो ना तिथं सगळ्यात जास्त गरज कशाची असते हो? इथं सगळ्यात जास्त गरज असते ती म्हणजेच काय? क्लॅरिटीची. तुम्हाला जोपर्यंत या असणाऱ्या सब्जेक्टची क्लॅरिटी येत नाही ना तोपर्यंत तुम्ही एमसीक्यू चे असणारे क्वेश्चन्स अटेंड करता येत नाहीत. म्हणजे काय? पहिला फॉर्मॅट तर तुम्हाला स्पष्टता असली पाहिजे त्या सब्जेक्ट बद्दल. आता क्लॅरिटी सोबत काय महत्वाचं असतं की तुम्हाला या असणाऱ्या एक्झामला डील करायचं असेल तर तुम्हाला एलिमिनेशन पद्धत वापरता आली पाहिजे. म्हणजे तुम्हाला ऑप्शन मधला कोणता ऑप्शन ड्रॉप होऊ शकतो याचा सुद्धा अभ्यास त्या ठिकाणी करावा लागतो. म्हणजेच काय की तुमचा अभ्यास हा अनालिटिकल वे मध्ये असला पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय? कंटिन्युअसली तुम्हाला तर्कशक्तीचा वापर करायचा. म्हणजे काय? आपल्याला घोकंपट्टी करत बसायचं नाहीये. का? कारण सब्जेक्ट प्रीचाच विचार केला तर जवळपास 8 सब्जेक्ट आहेत आणि अशा कंडिशन्स मध्ये प्रत्येक सब्जेक्ट मध्ये जेवढं काही दिलंय ते सगळं जर तुम्ही घोकंपट्टी करत बसला आणि त्यातल्या त्यात करंट अफेअर मध्ये तर किती पार्ट येतो? 3 पार्ट आहेत. राज्यातले करंट अफेअर, राष्ट्र पातळीवरचे करंट अफेअर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे करंट अफेअर. एवढ्या चालू घडामोडी त्या ठिकाणी घडणार आहेत तर काय काय वाचणार आणि काय काय पाठ करणार आणि काय काय लक्षात ठेवणार ना. मग इथं लक्षात काय घ्यायचं? तुमच्या अंडरस्टँडिंगला खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला एमसीक्यू टाईपची एक्झाम द्यायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी 3 गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असेल. कोणकोणत्या 3 गोष्टी? सगळ्यात पहिल्यांदा सब्जेक्ट बद्दल क्लॅरिटी असली पाहिजे तुमच्याकडं. दुसरा मुद्दा तुम्हाला अनालिटिकल स्टडी करायचा आहे आणि तिसरा पार्ट म्हणजेच काय की तुमची अंडरस्टँडिंग इथं चांगली असली पाहिजे. या बेसवरती तुम्ही काय करता? या असणाऱ्या एक्झाम सोबत डील करू शकता. ठीक आहे. सिंपल काय लक्षात घ्यायचं? एक्झाम जर आपल्याला योग्य पद्धतीने पास व्हायचं असेल तर आपल्याला प्रत्यक्षात एक्झामची असणारी मूळ स्ट्रॅटेजी माहिती असेल, त्याच्या अनुषंगाने प्रिपरेशन चालू करता येत असेल तर तुम्ही एक्झाम योग्य पद्धतीनं क्वालिफाय करू शकता. का? कारण सध्या पाहिलं तर कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय आणि आता तुम्ही राज्यसेवेचा असणारा प्रीचा रिझल्ट पण पाहिला असेल. जवळपास 117 मार्कांचा असणारा रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला मेरिटमध्ये दिसतं ना. मग अशा कंडिशन्स मध्ये कंबाईनचंही मेरिट पाहिलं तर ते कंबाईनचं मेरिट तुम्हाला 50-55 असणाऱ्या घरामध्येच दिसतं ना कंटिन्युअसली. हे का होत चाललेलं असं? कारण अवेअरनेस वाढत चालले लोकांमध्ये. जास्त खूप लांबपर्यंत असणारी परीक्षेचं फॉर्मॅट पोहोचलेलं आहे. विद्यार्थी अभ्यास करतायत. त्या पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल? जर कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं असेल तर आपल्याला किती टक्के स्कोर करणं गरजेचं असेल? कमीत कमी तुम्हाला प्री असेल, मेन्स असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला या असणाऱ्या एक्झाम मध्ये एकच टार्गेट ठेवायचे की किती पर्सेंट तुमचा अभ्यास हा झालाच पाहिजे आणि स्कोर करता आला पाहिजे. 60% तुमचा अभ्यास त्या ठिकाणी कंप्लीट झाला पाहिजे. म्हणजे काय? तुम्हाला 60% क्वेश्चन्स कमीत कमी त्या ठिकाणी सॉल्व्ह करता आले पाहिजे तरच तुम्ही काय होणार आहात? क्वालिफाय होणार आहात. मग कुठं 60%? कशा पद्धतीने याचा अभ्यास करायचा? त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय लक्षात घ्यायचं? परीक्षेचं फॉर्मॅट माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग परीक्षेला काय केलेलं आहे हो? किती फेजेस मध्ये या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे? आपण पाहिलं तर आपल्याला जनरली पीएसआय असेल, एसटी असेल आणि एएसओ आणि सब रजिस्ट्रार्ड असेल. याच्यामध्ये हे पाठीमागचे 3 असणारे पोस्ट आहेत का? यांना किती पातळीवरती एक्झाम द्यायची आपल्याला? फक्त 2 स्टेजेस आहेत. कोणकोणते 2 स्टेजेस आहेत? एक तर प्रिलियम आहे, नंतर काय असेल या ठिकाणी? मेन्स असेल. आणि फक्त कोणासाठी स्टेजेस वाढतात? पीएसआय साठी स्टेजेस वाढतात. कोणते स्टेजेस वाढतात याच्यामध्ये? याच्यामध्ये फिजिकल टेस्टचे सुद्धा स्टेज वाढेल आणि सोबतच या ठिकाणी इंटरव्ह्यूची सुद्धा स्टेज या ठिकाणी वाढताना दिसते आपल्याला. म्हणजे आपल्याला फॉर्मॅट कसा दिलाय? फक्त इथे दिलाय पहा काय? संयुक्त पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल आणि फक्त पोलीस उपनिरीक्षक पदाकरिता काय असणार आहे? शारीरिक चाचणी असणार आहे आणि सोबतच काय असणार त्या ठिकाणी? मुलाखतीचा रेफरन्स इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे स्टेजेस कंप्लीट करायचं आहे. म्हणजे तुम्ही फक्त प्री क्वालिफाय करून पोस्ट निघणार नाहीये, फक्त प्रीचेच सब्जेक्ट बघून पोस्ट निघणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक असणाऱ्या स्टेज मध्ये जे सगळे सब्जेक्ट गरजेचे आहेत का त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्ही प्रिपरेशन करत असताना एक डोक्यात कायम ठेवायचं, कोणता विद्यार्थी शक्यतो पास होतो? जो खूप मोठ्या पद्धतीनं कोण असतो त्या ठिकाणी? तर अपडेट असतो. म्हणजे याला काय करायचंय?
कंटिन्युअसली स्वतःला अपडेट ठेवत जायचं. म्हणजे तिन्ही स्टेजेस वरती काय चाललेलं आहे, सब्जेक्टच्या अनुषंगाने काय चाललेलं आहे, त्या प्रत्येक ठिकाणी त्याला स्वतःला अपग्रेड करायचंय, अपडेट ठेवायचे. सब्जेक्ट चेंज होत जातात, करंटचे मुद्दे त्याच्यामध्ये अटॅच होत जातात. प्रत्येक वेळेस सब्जेक्टला अटॅच होणारा करंट अफेअर त्या ठिकाणी वाचत राहायचे. म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अर्थ असतोय ना की तुम्हाला स्पर्धा करायची. तर स्पर्धा करायची असेल तर समजा आपल्याला सब्जेक्ट कोणता घेऊ आपण, समजा पॉलिटी. पॉलिटी वरती तुम्हाला प्रीला क्वेश्चन्स विचारणार आहेत 15. हे 15 क्वेश्चन्स कोणते पिक करेल आयोग? का कोणतेही 15 क्वेश्चन घेऊन क्वेश्चन पेपर सेट करेल का? नाही करणार. तो काय करेल? 15 क्वेश्चन जर त्याला पिक करायचं असतील तर तो काय करेल, या 15 टॉपिकला जर उचलायचे असतील तर हे टॉपिक कोणते असतील जे मागच्या 1-1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये सगळ्यात जास्त गाजलेले मुद्दे आहेत का, त्याच्याच वरती विसंबून क्वेश्चन तयार करतो. म्हणजेच काय, समजा अमेरिकेच्या असणाऱ्या निवडणुका झाल्या आणि निवडणुकानंतर आपण आत्ताच बघतो की याच वर्षी जानेवारीच्या असणाऱ्या 20 तारखेला डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलं, तिथलं असणारं प्रेसिडेंटचं पद त्या ठिकाणी स्वीकारलं आणि तिथून त्यांच्या कामाची भूमिका स्टार्ट झाली. मग आयोग काय करतो, पॉलिटीवरती क्वेश्चन करत असताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकांना कम्पेअर करतो आणि क्वेश्चन तयार करतो. म्हणजे क्वेश्चन का राष्ट्रपतींवरती विचारला गेला, कारण का जगात डिस्कशन काय चालू आहे, अमेरिकेमधल्या असणाऱ्या राष्ट्राध्यक्षांची पदाचे डिस्कशन चालू आहे, त्याच्याशी कनेक्टेड प्रश्न विचारला. म्हणजे तुम्हाला हे पण ओळखता आलं पाहिजे की आपण जे प्रिपरेशन करणार आहोत आपल्याला तज्ञ होण्यासाठी प्रिपरेशन करायचं नाही. म्हणजे काय, पॉलिटीमध्ये डॉक्टरेट मिळवायचंय का आपल्याला, पीएचडी घ्यायची का? नाही. सब्जेक्ट मध्ये पीएचडी घ्यायची नाही आपल्याला. आपल्याला काय करायचं, फक्त आपल्याला जनरली फक्त ते एक्झाम क्रॅक करायचे. डोक्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला की आपल्याला परीक्षा पास होण्यासाठी जेवढी तयारीची आवश्यकता असेल ती प्रत्येक तयारी आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि त्याच असणाऱ्या फॉर्मॅटमध्ये पाहिलं तर आपल्याला या असणाऱ्या स्ट्रक्चर वरती थोडंसं फोकस करायचं. का स्ट्रक्चर वरती फोकस करायचंय, तर तुम्हाला सुरुवातीला सांगतो की एक्झामची तयारी करत असताना फॉर्मॅट लक्षात ठेवायचा. तो म्हणजेच कोणता, तर क्यू आर सिस्टीम. म्हणजे अभ्यास करायचे, एक्झाम क्रॅक करायचे आणि खूप कमी वेळेमध्ये क्रॅक करायचे असेल तर आपल्याला अभ्यास काय करायचा, कसा करायचा हे समजणं गरजेचं असेल. आता स्पर्धा परीक्षा करायचंय तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की बुक लिस्ट पाहिजे, सिलेबस पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेतच. पण त्याच्यासोबत ही सिस्टीम सुद्धा लक्षात ठेवायची. कशी, तर जेव्हा आपल्याला एक्झाम द्यायचे हे टार्गेट केलं आपण, कोणते एक्झाम द्यायचे, ग्रुप बी आणि ग्रुप सी चे एक्झाम द्यायचे, तर सगळ्यात पहिलं तर काम काय करतो आपण या ठिकाणी, आपण सगळ्यात पहिल्यांदा काम करतो सिलेबस पिक करतो. ठीक आहे. हा पा, आपण सगळ्यात पहिल्यांदा सिलेबस पिक करायचा. आपण डिस्कशन करणार आहोत आजच त्या ठिकाणी एक्झॅक्टली सिलेबस काय आणि सब्जेक्टला डिकोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सिलेबस बघितल्यानंतर आपल्याला जायचं आहे डायरेक्टली या सिस्टीमवर. आता सिलेबस काय करायचं, सिलेबस प्रत्यक्षात आयोगाच्या असणाऱ्या वेबसाईट वरती जायचं आणि त्या वेबसाईट वरती जाऊन सिलेबस डाउनलोड करायचा. म्हणजे आपल्याकडं प्रॅक्टिकली आयोगाचाच फॉर्मॅट असावा या दृष्टिकोनातून काम करायचं. क्लासच्या कडून तुम्हाला सिलेबस मिळूनच जाईल, त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तो सिलेबस बघू शकता. सिलेबस पाहिल्यानंतर यायचं त्या ठिकाणी कोणाकडं, तर तो मुद्दा येतो क्वेश्चन पेपरकडं, ज्याला काय म्हणतो आपण, PYQs. बऱ्याच वेळा ऐकलं असेल तुम्ही की प्रिपरेशन करायचं असेल तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर माहिती असले पाहिजेत. का माहिती असले पाहिजेत, कारण आपल्या परीक्षांमध्ये आपला जो सगळ्यात मोठा गुरु आहे ना, तो गुरु आहे हे फक्त 2 कंटेंट. म्हणजे एक्झाम द्यायचे तर एक्झामचे क्वेश्चन्स कसे येतात हे समजणार कसं आपल्याला, तर आपल्याला सिलेबस वरनं कळेल आणि सोबतच कशावरनं कळणार आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरनं. आता तुम्ही जो पेपर पाहिला 2024चा कंबाईनचा ग्रुप बी चा प्रीचा पेपर, तर त्या पेपरमध्ये तुम्हाला बरेच क्वेश्चन्स कसे दिसले, बरेच क्वेश्चन दिसले तुम्हाला फॅक्च्युअल डाटा. आणि जर 2023चा पेपर पाहिला तर तुम्हाला क्वेश्चन हे चक्रावून टाकणारे होते. का, हिथं या ठिकाणी गरज होती कशाची, जेवढे तुमची कन्सेप्ट क्लॅरिटी असेल त्यावरती तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर देता येऊ शकत होते. प्लस 2023ला प्रश्न विचारले होते विचारवंतांवर सुद्धा. जे विचारवंत तुम्ही कुठं वाचता, जे विचारवंत वाचता राज्यसेवेला, UPSC ला वाचता,
ते विचारवंत कुठे विचारले होते? कंबाईनच्या ग्रुप बी ला विचारले होते, ते पण जोड्या लावाच्या अंतर्गत. फक्त प्रीलाच नाही तर मेन्सला सुद्धा क्वेश्चन विचारले होते त्यांनी. म्हणजे काय लक्षात घ्यायचं की आपल्याला एक्झाम समजा 23 ला कन्सेप्ट वरती भर होता, 24 ला फॅक्ट वरती भर होता, तर जी एक्झाम 25 ला देणार आहोत आपण, त्या एक्झाम मध्ये मे बी आयोग काय करेल, कन्सेप्ट आणि फॅक्ट दोन्ही पण घेईल. त्यामुळे एकाच मुद्द्यावरती कन्फर्म आपल्याला त्या ठिकाणी विश्वास नाही ठेवायचा. म्हणून काय करायचं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर फक्त एकाच वर्षाचे आपल्याला बघायचे नाही. मग कधीपासूनचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघायचे आपल्याला, तर क्वेश्चन पेपर बघायचं जेव्हापासून फॉर्मॅट चेंज झालाय तेव्हापासून. मग फॉर्मॅटचा रेफरन्स पाहिला तर आपल्याला क्वेश्चन पेपर बघायचे कधीपासून, 2012 ते 13 पासून, म्हणजे 12-13 पासून ते आतापर्यंत. शक्यतो सुरुवातीला काय करायचं, आता रिसेंटली जे 3-4 वर्ष झालेत का त्याचे तरी कमीत कमी क्वेश्चन पेपर आपल्याकडे असले पाहिजेत. म्हणजे काय, या मागच्या 3-4 वर्षामध्ये आयोग कशा पद्धतीने रिॲक्ट झाला हे आपल्याला समजायला मदत होते. म्हणजे पहिला पार्ट कुठला, सिलेबसचा. दुसरा पार्ट कुठला असेल, क्वेश्चन पेपरचा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस करायचा. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही की अनालिसिस करायचं काय असतं. का, आमचे साहेब लोक काय करतात, समजा आता प्रीचा पेपर झालाय 24चा, तर प्रीचा पेपर घेतला तर प्रीच्या पेपर मध्ये 100 क्वेश्चन्स आहेत आणि त्या 100 क्वेश्चन्स मध्ये ते काय करायला स्टार्ट करतात, डायरेक्टली क्वेश्चन वाचतात आणि आन्सर चेक करण्याचा प्रयत्न करतात. आपण सुरुवात करतोय आता अभ्यासाला, अभ्यासामध्ये फक्त पहिली स्टेज कव्हर केली ना तुम्ही, काय केलं, सिलेबस पाहिला. सिलेबस नंतर डायरेक्टली काय बघतोय आपण, क्वेश्चन्स बघतोय. क्वेश्चनचे आन्सर बघण्यात काय अर्थ आहे का, कारण त्याला काय त्या ठिकाणी मुळात मुद्दा तुम्हाला सब्जेक्ट माहित नाहीये, सब्जेक्ट मधला कंटेंट माहित नाहीये आणि डायरेक्टली तुम्ही काय बघताय, प्रश्न वाचताय आणि त्याचा आन्सर बघण्याचा प्रयत्न करताय. असं आपल्याला चुकायचं नाही. का, कारण हिथं जर क्वेश्चन खूप वेगळे असले, त्याचे आन्सर जर वेगळे असले ना, तर हिथंच आपण डिमोटिवेट होतो. म्हणजे आपण स्वतःला जज करण्याचा प्रयत्न करतो की क्वेश्चनचे आन्सर्स कसे कसे येतात, कशा पद्धतीने आन्सर असू शकतं, ते आपण इथंच कल्पना करायला सुरुवात करतो. पण आपण थोडं स्वतःवरती कीव करायचं की काय मी काहीच वाचलं नाही तर मला आन्सर येणं शक्य नाहीये आणि मी आन्सर बघणं सुद्धा योग्य नाही. क्वेश्चन पेपर अनालिसिस करतात म्हणजे एक्झॅक्टली काय करतात, तर सिंपल काय करायचं, प्री साठी वेगळी नोटबुक घ्यायची आणि मेन्स साठी वेगळी नोटबुक घ्यायची. आणि समजा प्रीचे क्वेश्चन पेपर पाहताय, समजा 2024चा क्वेश्चन पेपर पाहताय, तर वरती 2024चं टायटल टाकलं, कंबाईन ग्रुप बी चं टायटल टाकलं त्याच्यामध्ये आणि पहिला क्वेश्चन तुम्ही वाचताय. पहिला क्वेश्चन वाचला. आपण ग्रॅज्युएशनच्या फेज मध्ये आहोत किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर एक्झाम देतोय ना, त्यामुळे कमीत कमी क्वेश्चन वाचल्यानंतर तो कोणत्या सब्जेक्टचा आहे हे तर समजायला मदत होते. मग सिंपल काय करायचं, क्वेश्चन ज्या सब्जेक्ट वरती विचारलाय त्या सब्जेक्टचं फक्त नाव घ्यायचं. समजा क्वेश्चन विचारला होता तो कशावरती, हिस्ट्रीवरती, मग टाकायचं काय, पहिला आकडा टाकायचा आणि हिस्ट्री फक्त लिहायचं. आणि त्या हिस्ट्रीच्या क्वेश्चन वरती समजा क्वेश्चन विचारला 1857च्या उठावावरती, तर सगळा क्वेश्चन लिहित बसायचं नाही, फक्त काय लिहायचं त्याच्यामध्ये, 1857चा असणारा उठाव लिहायचा. बरं त्या उठावावरती क्वेश्चन कशावरती विचारलाय, त्या उठावाबद्दल पाश्चिमात्य विचारवंत किंवा पाश्चिमात्य लोक जे आहेत का, त्यांनी या उठावाला काय बोललेलं आहे, त्यांचं वक्तव्य काय आहे, अशावरती क्वेश्चन होता. फक्त काय करायचं, डॅश करून लिहायचं या ठिकाणी काय, वेस्टर्न थॉट किंवा पाश्चिमात्य विचार. प्रश्न संपला. म्हणजे काय बघितलं, फक्त क्वेश्चन वाचला, वाचल्यानंतर समजलं कोणत्या सब्जेक्टचा आहे, तो सब्जेक्ट त्याच्यामध्ये मांडला. त्यानंतर क्वेश्चन कशावरती आधारित आहे तो टॉपिक त्याच्यामध्ये लिहिला. जमलंच तर त्या टॉपिक वरती कशावरती जास्त भर दिलाय त्याचा सब टॉपिक सुद्धा त्याच्यावरती मेन्शन केलं. तसेच 100च्या 100 क्वेश्चन्स त्या ठिकाणी लिहून काढायचे. म्हणजे कसे, क्वेश्चन नाही लिहून काढायचे, फक्त सब्जेक्ट, टॉपिक, सब टॉपिक लिहून काढायचं. आता हे का महत्वाचं आहे, का करायचं अनालिसिस, जेव्हा आपण पुस्तक वाचायला जातो ना तेव्हा आपल्याला क्लिक होतं 1857चा उठाव वाचताना, अरे हा 1857च्या उठावाच्या दरम्यान एक क्वेश्चन विचारला होता आयोगानं, जो या उठावाच्या संदर्भात बोलणाऱ्या पाश्चिमात्य लोकांचे विचार सुद्धा विचारले होते. मग आपण काय करतो, त्या असणाऱ्या टॉपिक वरती जास्त भर देतो. म्हणजे आपल्याला क्वेश्चन पेपर अनालिसिसचा योग्य अर्थ या पद्धतीने डिस्कवर करायचा की मी जेव्हा भविष्यात वाचेन तेव्हा वाचताना मला हे असणारे टॉपिक कव्हरच करायचे आहेत. म्हणजे आपल्याला तज्ञ व्हायचं नाहीये, आपल्याला एक्झाम क्रॅक करायचे. क्रॅक करण्यासाठी काय गरजेचं आहे, ज्या मुद्द्यावरती आयोगानं भर दिला होता तो तर पहिल्यांदा वाचलाच पाहिजे आपण जास्त फोकसफुली. म्हणून या असणाऱ्या क्वेश्चन पेपरला आपल्याला बघायचं. म्हणजे या असणाऱ्या
PYQ ला फक्त दोनच गोष्टींसाठी बघायचं. तर कोणत्या दोन गोष्टी? एक तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की त्या वर्षी आयोगाचा ट्रेंड काय होता, आणि दुसरा पार्ट म्हणजेच काय, आयोगानं कोणत्या असणाऱ्या टॉपिक वरती फोकस केलेला आहे. एवढे दोन मुद्दे पीवायक्यूच्या माध्यमातून तपासायचे. बऱ्याच वेळा होतं कसं की आमचे काही साहेब लोक काय करतात, पीवायक्यू तोंडपाठ करतात. म्हणजे असं होतं बरं का. आणि त्यांना असं वाटतं की काय करतो आयोग प्रत्येक वर्षी, त्याला कामच नाही, आयोगामध्ये काम करणाऱ्या लोकांना काही कामच नाही, ते काय करतात, कॉपी पेस्ट करतात. त्याच्यामुळे काय, जे मागचे क्वेश्चन पेपर आहेत ना ते पाठच करायचे, म्हणजे जेणेकरून त्यातले 4-5 क्वेश्चन आलेच तर डायरेक्टली काय करायचं, ते त्याला टिक करून टाकायचं. याची मदत काही अंशी होईल सुद्धा, पण आपण याच्यावरती विसंबून राहिलो ना तर आपली मानसिकता चेंज होऊन जाते. मग आपण काय करतो, आपण रट्टा मारण्यावरती भर देतो. मग आपण काय करतो, प्रत्येक असणाऱ्या सब्जेक्टचे मॅथ्स रिझनिंग सुद्धा काही काही लोक पाठ करतात. मग अशा कंडिशन्स मध्ये आपल्याला हा फॉर्मॅट डोक्यात आणायचा नाहीये. फक्त काय करायचं, फक्त काय समजून घ्यायचं, पीवायक्यूच्या माध्यमातून ट्रेंड अनालिसिस करायचं, आयोगाने त्याच वर्षी त्याच टॉपिक वरती फोकस का केला होता तो मुद्दा थोडा समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, आणि काय शोधायचे आपल्याला, टॉपिक शोधण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा काय बघितलं तुम्ही, सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं सिलेबस, त्यानंतर काय पाहिलं, पीवायक्यूचा फॉर्मॅट त्या ठिकाणी पाहिला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर काय आहेत त्याचा रेफरन्स त्या ठिकाणी पाहिला. नंतर येतो तो म्हणजे क्यूआर सिस्टीम मधला आर, म्हणजेच काय असेल या ठिकाणी, मग इथं असेल रीडिंग. आता काय करायचं, तुम्हाला वाचायचंय ना, काय वाचायचंय आता, इथं वाचायचंय तुम्हाला या ठिकाणी बेसिक बुक्स वाचायचे. म्हणजे काय, तुम्ही प्रत्येक ठिकाणी वाचलं असेल ना, ऐकलं असेल, काय स्टेट बोर्डचे पुस्तकं वाचा, म्हणजे आपल्याला परत एकदा बेसिक कंटेंट कडे जायचंय. कारण काय माहितीये का, तुम्हाला हे पण बऱ्यापैकी माहिती असेल, जे विषय तुम्हाला शाळेमध्ये असताना सोपे होते का, तेच विषय आता पण सोपे आहेत. जे विषय शाळेत असताना अवघड होते का, ते विषय आता पण अवघड आहेत. मान्य करू शकता. कारण जो विषय समजा मॅथ्स रिझनिंग सारखा विषय मला शाळेतच असताना अवघड होता, मला त्या ठिकाणी सम आणि व्यस्त प्रमाण काय आहे हे जर तिथं माहित नसेल तर आता सुद्धा मी जेव्हा गणिती क्रिया करतो ना तेव्हा मला अडचण यायला सुरुवात होते. म्हणून काय करायचं, आपण काय आहोत हे आपल्याला चांगलं माहिती असतं. मग आपल्याला ओळखण्यासाठी आपण काय करायचं, या असणाऱ्या बेसिक पुस्तकांकडे रिटर्न जायचं. कितीही आपल्याला चांगलं येत असेल प्रत्येक सब्जेक्ट तरी काय करायचं, बेसिक पुस्तकं वाचायचं. का, रिव्हिजन करण्यासाठी. म्हणजे आपण आता बऱ्याच गॅप नंतर आलेला असतो या असणाऱ्या फील्डमध्ये. अशा किंवा काही लोकांचं काय असतं, इयत्ता 10वी नंतर स्ट्रीम चेंज झालेली असते, काही लोकांनी सायन्सचे असणारे फील्ड घेतलेलं असतं, काही लोक कॉमर्स मध्ये गेलेले असतात, त्यामुळे त्यांचे कोणतेच सब्जेक्ट सुटून जातात, आर्टचे सब्जेक्ट. किंवा जे लोक आर्ट मध्ये जातात त्यांचे कोणते सब्जेक्ट राहून जातात, सायन्सचे सब्जेक्ट. यांना परत ट्रॅकवर यायचं असेल तर काय वाचायचं, सगळ्यात पहिल्यांदा बेसिक बुक्स वाचायचे. म्हणजेच काय घ्यायचं तुम्ही या ठिकाणी, तुम्ही इथं घ्यायचे स्टेट बोर्डचे बुक. स्टेट बोर्डच्या बुक सोबत एक फक्त लक्षात घ्यायचं, भले तुम्ही ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एक्झामची तयारी करत असाल, भले तुम्हाला एनसीईआरटी वाचायचं नसेल, तरी पण एक आवर्जून विनंती करतो की जिओग्राफीचे एनसीईआरटीचे सगळे पुस्तकं घ्यायचे. ओके. आणि ते का घ्यायचे, ग्रुपमध्ये घ्या किंवा त्याचे तुम्हाला ऑनलाईन वेबसाईट वरती तुम्हाला त्याच्या पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहेत. त्यातलं फक्त काय करायचं, त्यातलं फक्त सगळे मॅप करायचे. म्हणजे काय, तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर पहिल्यांदा मॅप रीडिंग परफेक्टली असलं पाहिजे, मॅप रीडिंग करता आलं पाहिजे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा बेसिक सोबतच काय करायचं, स्टेट बोर्डचे बुक्स घेतायच ना तुम्ही, इयत्ता 5वी पासून 12वी पर्यंतच्या बुक्सचा रेफरन्स त्या ठिकाणी जनरल येतो. पण 12वी पर्यंतच्या बुक्स मध्ये फक्त लक्षात घ्यायचं, पॉलिटीचे असणारे बुक्स आणि इकॉनॉमिक्सचे असणारे बुक्स हे फक्त 11वी आणि 12वीचेच घ्यायचे ना, त्याच्या अगोदरचे घ्यायचे नाहीत. का, पॉलिटीला कोणता सब्जेक्ट होता, आपण जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा आपल्याला राज्यशास्त्र या सेपरेट सब्जेक्टच्या अनुषंगाने विषय तर नव्हताच. तिथं कोणता सब्जेक्ट होता, नागरिक शास्त्र ना, आणि तो कशामध्ये असायचा, तो असायचा सोशल सायन्सच्या असणाऱ्या सब्जेक्टमध्ये, समाजशास्त्र या असणाऱ्या विषयाच्या अंतर्गत त्या ठिकाणी, पण त्याला तेवढं वेटेज नव्हतं. आता ठीक आहे, स्ट्रक्चर चेंज होतं, सीबीएसईचा पॅटर्न असेल किंवा एनसीईआरटीचा फेज असेल तर तिथं तुम्हाला राज्यशास्त्राचे सेपरेट बुक वाचायला मिळतात सुद्धा. पण हे जिथं आपण मराठी मीडियम मधनं शिकलेलो आहोत का, तिथं आपल्याला जास्त 10वी पर्यंतच्या पुस्तकामध्ये कोणता सब्जेक्ट नव्हता, पॉलिटीचा पार्ट नव्हता. म्हणून काय करायचं, शक्यतो पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स साठी 11वी 12वीचे बेसिक पुस्तक वाचायचे.
पण या बेसिक पुस्तकांसोबतच एक मुद्दा जास्त ऍड करायचा, तो म्हणजेच काय, बेसिक पुस्तकं म्हणूनच तुम्हाला काय वाचायचं, YCM सुद्धा वाचायचं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची पुस्तकं वाचायचे. आणि ते कोणते वाचायचे, ते तुम्हाला वाचायचे BA चे सेकंड इयर आणि थर्ड इयरचे पुस्तक. आता BA चे सेकंड इयर थर्ड इयरचे पुस्तकं बघितलं तर संख्या खूप जास्त आहे. फक्त सिंपल काय करायचं, आपण जे पहिलं स्ट्रक्चर घेतलंय सिलेबस समोर ठेवायचा, त्यातले टॉपिक बघायचे, पुस्तकातले टॉपिक बघायचे, तेवढेच टॉपिक वाचायचे. म्हणजे काय, तो काय म्हणून वाचायचं, परत बेसिक कंटेंट म्हणूनच तिथं वाचायचंय. आणि त्याच्यानंतर येतात तो म्हणजे काय, रेफरन्स बुक. आता प्रत्येक सब्जेक्टचे असणारे फॅकल्टी तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे रेफरन्सेस त्या ठिकाणी सांगेनच. पॉलिटिक्सचे एक्झॅक्टली रेफरन्सेस काय असतात ते मी सांगेनच तुम्हाला. पण इथं पहिल्यांदा काय करायचं, रीडिंगचा रेफरन्स घेत असताना पहिल्यांदा काय वाचायचं, बेसिक रीडिंग करायचं. बेसिक रीडिंग काय असेल, स्टेट बोर्ड वाचायचे आपल्याला. स्टेट बोर्ड सोबत NCERT साठी फक्त काय वाचायचंय, NCERT चे असणारे जिओग्राफीचे असणारे बुक्स घ्या किंवा त्याचे पीडीएफच्या अंतर्गत सगळे मॅप कलेक्ट करा तरी चालेल. ओके. आणि सोबतच काय करायचंय, YCM चे असणारे बुक आपल्याला वाचायचे आहेत. कोणते वाचायचे, BA चे सेकंड आणि थर्ड इयरचे. हे का मी सांगतोय, कारण तुमचा बेसिक पार्ट जेव्हा एकदम स्ट्रॉंग होतो ना, तेव्हा तुम्हाला ऍडव्हान्स लेवलला जास्त काय मेहनत घ्यायची आवश्यकता लागत नाही. त्यामुळं हा पार्ट असेल इथं. आता तुम्ही रेफरन्सेस वाचले, समजा तुम्ही काय करताय, पॉलिटिक्ससाठी मी रेफरन्सेस सांगत असेल तर तुम्ही काय करता, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक या ठिकाणी वापरता. कोळंबे सरांचं पुस्तक वाचलेलं आहे, ते टॉपिक स्टार्ट केले आता वाचायला. आता ते वाचलेलं खरं तुम्हाला समजलंय का, किंवा लेक्चरमध्ये जो टॉपिक कम्प्लीट झालाय तो खरंच कळालाय का, त्यासाठी येतो पुढचा क्यू. म्हणजे पहिला क्यू काय होता, क्वेश्चन पेपर अनालिसिस. त्यानंतर काय होता, रीडिंग मध्ये बेसिक प्लस काय आणला, रेफरन्सेस आपण त्याच्यामध्ये ऍड केले. आता येतो त्या ठिकाणी क्यू, याला म्हणायचं क्वेश्चन पेपर सॉल्विंग. आता काय करायचं, टॉपिक वाचलाय तर त्या टॉपिक वरती जे क्वेश्चन UPSC ने विचारलेत, MPSC ने विचारलेत, कंबाईन विचारलेत, त्याचे असणारे मल्टिपल बुक्स बाजारामध्ये तुम्हाला अवेलेबल मिळतात. म्हणजे काय, जे क्वेश्चन पेपर अनालिसिस केलेलं आहे. कसं का ते घ्यायचं, कारण का तिथं काय केलेलं आहे, तो टॉपिक वाईज क्वेश्चन्स त्या ठिकाणी सेपरेट केलेले आहेत, ते घ्या. किंवा तुम्ही स्वतःच क्वेश्चन पेपर अनालिसिस केलेलं आहे, परत त्याच असणाऱ्या क्वेश्चन पेपर कडे जायचं आणि ते क्वेश्चन्स आता सॉल्व्ह होतात का ते बघायचं. म्हणजे जिथं पहिल्यांदा क्वेश्चन पेपर वाचताना तुम्ही आन्सर बघितले नव्हते, पण आता काय करायचं, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि आन्सर चेक करण्याचा प्रयत्न करायचा. आणि जर आन्सर त्या ठिकाणी येत असेल तर वेल अँड गुड. पण जर क्वेश्चनचे आन्सर चुकत असतील तर परत तिथं चेक करायचं की क्वेश्चनचे आन्सर का चुकतात. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, सिली मिस्टेक मुळे चूक होऊ शकतात. किंवा बऱ्याच वेळा काय होतं की जे टॉपिक ज्या पुस्तकातून तुम्ही वाचलेत त्या सगळ्या टॉपिकला हे मुद्दे कव्हर होतच नाहीत. जे क्वेश्चन्स विचारलंय का तो टॉपिकच त्या पुस्तकात नाही. मग काय करायचं, मग अशा वेळेस येतो सेकंड नंबरचा R, त्याला म्हणायचं एक्स्ट्रा रीडिंग. मग हिथं तुम्ही वापरू शकता एक्स्ट्रा पुस्तकं, किंवा हिथं येऊ शकता तुम्ही ऑनलाईनला. आमच्या साहेब लोकांचं होतं कसं माहितीये का, आत्ताच्या असणाऱ्या टाइम ऑफ पिरियड मध्ये म्हणजे कोविड नंतर त्यांच्या अभ्यासाची सगळ्यात पहिली पद्धत आहे उलटी. म्हणजे काय, ते सगळ्यात पहिल्यांदा जातात कुठं, ऑनलाईनला. मग ऑनलाईन वरनं त्यांचा अभ्यास स्टार्ट होतो. हे लक्षात घ्या, ऑनलाईन कधी आलं पाहिजे, जे एकदम लास्टला आलं पाहिजे, जेव्हा रिसोर्सेस नसतात, कंटेंट सापडत नाही आपल्याला, त्यावेळेस या मुद्द्याकडे येतो. एक सिंपल एक्झाम्पल दाखल घेऊया आपण. जेव्हा निवडणुका होतात, निवडणुकानंतर प्रत्येक पक्षामध्ये 2 व्यक्तींची निवड होत असते. ते कोणते 2 व्यक्ती असतात, एक असतो पक्षप्रमुख, दुसरा असतो प्रतोद. आता प्रतोद म्हणजे व्हीप, म्हणजे पक्षप्रमुखाला मदत करणारा असिस्टंट. हे पुस्तकात तुम्ही वाचता, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे पुस्तकं पब्लिश होतात त्यात कुठल्याच पुस्तकामध्ये त्याच्या पुढचा कंटेंट दिलाच नाही. म्हणजे काय, व्हीपचे 3 प्रकार. व्हीपचे 3 प्रकार कोणते असतात, एक असतो सिंगल लाइनर व्हीप, दुसरा असतो डबल लाइनर व्हीप, तिसरा असतो 3 लाइनर व्हीप. आता पुस्तकात तर नाहीच, लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकात नाही, आपल्या सरांच्या पुस्तकात फक्त रेफरन्स दिलाय. मग आता काय करायचं, मग आता जायचं ऑनलाईन कॉन्टेक्स्ट वरती. मग आता काय करायचं, हे 3 लाइनर व्हीप्स काय आहे ते समजून घेण्यासाठी कुठे जाऊ शकता तुम्ही, ऑनलाईन जाऊ शकता ना. अदरवाईज क्लासमध्ये तर हा कंटेंट होणारच आहे, पण ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस तुम्हाला या सिस्टीमला फॉलो करायचं आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय बघणार, सगळ्यात पहिल्यांदा बघणार सिलेबस, त्यानंतर काय बघणार, पहिल्यांदा क्यू म्हणजे काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्याच्यामध्ये पाहणार. नंतर काय येतो यामध्ये, R येतो. R म्हणजे काय असेल या ठिकाणी, इथं असेल
रीडिंग मध्ये काय असणार इथं? इथं असेल बेसिक रीडिंग, रेफरन्सेस रीडिंग आणि याला म्हणून आपण एक्स्ट्रा रीडिंगचाही पार्ट. नंतर याच्यामध्ये ऍड काय येतो? परत येतो क्यू. क्यू काय असतो? क्यू असतो या ठिकाणी क्वेश्चन पेपर सॉल्विंग. इथं क्वेश्चन सोडवायचे तुम्हाला. आणि नंतर शेवटी काय येतो? आर. आर म्हणजे काय असेल या ठिकाणी? इथं असेल एक्स्ट्रा फर्दर रीडिंग. आणि या रीडिंग मध्ये तुम्ही कशाचा वापर करू शकता? इथं ऑनलाईनचा वापर करू शकता किंवा एक्स्ट्रा बुकचा वापर करू शकता. म्हणजे पॉलिटीच्या बाबतीमध्ये सांगायचं असेल तर मी काय सांगेन मग? लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक ऍड करायचं किंवा या ठिकाणी सुभाष कश्यप सरांचं पुस्तक ऍड करायचं किंवा डॉक्टर दुर्गादास बसू सरांचं पुस्तक ऍड करायचं, डी बसूचं किंवा पीएम बक्षींचं. हे जेव्हा गरज लागेल त्या कंटेंटच्या आधारावरती तुम्हाला तो पाठ आणायचा आहे. क्लासमध्ये तर तुम्हाला डायरेक्टली या सगळ्या पुस्तकांचं कंपायलेशन केलेल्या माझ्या नोट्स आहेत. त्या नोट्स तर तुम्हाला दिल्या जातीलच. रिक्वायरमेंट नसेल तुम्हाला बाकीचं जास्त वाचायची, पण तरी पण आपल्याला आपल्या असणाऱ्या गोष्टींना, आपल्या असणाऱ्या डाऊटला क्लिअर करण्यासाठी आपल्याला जे पॉसिबल असेल त्या गोष्टी करायचे. म्हणजे कुठे जाऊ शकता तुम्ही? ऑनलाईन रिसोर्सेस कडे जाऊ शकता. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा स्वतःची मानसिकता ही तयार करून घ्या. आपल्याला एक योग्य डायरेक्शन मिळालं पाहिजे. जर चांगली दिशा नसेल तर आपल्या अभ्यासाला अर्थच नाही. कारण तेच सांगतोय मी कंटिन्युअसली की तज्ञ व्हायचं नाहीये, आपल्याला डॉक्टरेट मिळवायचं नाहीये, आपल्याला फक्त एक्झाम क्रॅक करायची आहे. आपल्याला जी आपली ड्रीम पोस्ट असेल त्या ड्रीम पोस्ट पर्यंत त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. आणि हे पोहोचण्यासाठी स्वतःला समजून घ्यायचे आणि समजावून पण सांगायचे की आपल्याला स्ट्रक्चर वाईज त्या ठिकाणी कंटेंट फॉलो करायचे. रॅन्डमली कोणतेही पुस्तक घेतलं आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केलं आणि पुस्तक एंड करून टाकलं तर त्याचा अर्थ काही होणारच नाही. का? जर तुम्हाला आयोग माहितीच नाहीये कशा पद्धतीने क्वेश्चन करतो तर त्याच्या व्यतिरिक्त जाऊन जर डायरेक्टली तुम्ही तयारी करायला लागला तर त्याच्या माध्यमातून आपल्याला सक्सेस मिळणे खूप अवघड आहे. का? कारण एमपीएससी मध्ये स्ट्रक्चर चेंज होतं ना पेपरचा. मग एवढे वर्ष जे विद्यार्थी अभ्यास करतायत ना मागचे 3-4 वर्ष, ते काय करणार आहे? ते सगळे आपला मार्ग चेंज करणार आहेत. काय चेंज करतील मार्ग? मग ते डायरेक्टली येणार कुठं? ते सगळे येत आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये. त्यामुळे काय होईल? परत कॉम्पिटिशन वाढलं. आणि हे होतंय बरं का. आणि हे आत्ताच होते असं नाही, हे मागच्या बऱ्याच वर्षापासून तेच चाललंय. जो विद्यार्थी राज्यसेवा करतो तोच विद्यार्थी कोणती एक्झाम देणार आहे? ग्रुप बी ग्रुप सी ची एक्झाम तर देणारच आहे, पण आता फोर्सफुली देईल. का? जर त्याला राज्यसेवा परत करायची असेल 25 ची तर काय करावं लागेल? स्वतःला चेंज करावं लागेल. अशा कंडिशन्स मध्ये सगळ्यात सोपा आणि साधा उपाय कोणता? ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एक्झाम द्यायची. का? फॉर्मॅट सेमच आहे. आतापर्यंत जो अभ्यास करत आलोय आपण कोणत्या फॉर्मॅटमध्ये होता? तो एमसीक्यूच्या टाइप मध्ये होता. तोच अभ्यास आताही करायचा आहे. म्हणून आपल्याला कॉम्पिटिशन खूप भयंकर आहे आणि या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर आपल्याला आपला अभ्यास हा स्ट्रॉंग करावा लागेल. आणि सगळ्यात महत्वाची एकदम शेवटची असणारी बाब ती म्हणजेच कोणती? तुम्ही आता पुण्यात आहात तर शक्यतो ग्रुप तयार करा. कशासाठी? डिस्कशनसाठी. पण डिस्कशन मध्ये एक मी म्हण सांगतो, मराठीची म्हण, ती थोडं लक्षात ठेवायच्या. काय? वासरात लंगडी गाई शहाणी. त्याचा अर्थ ज्याला समजायचं त्याला चांगल्या पद्धतीने समजेल. का माहितीये का? या स्पर्धा परीक्षांच्या फील्डमध्ये ज्याला थोडस माहिती होतं ना तो खूप जास्त उड्या मारतो. म्हणजे त्याला असं वाटतं की जगच जिंकलंय आपण. जग कधी जिंकतो? जेव्हा पोस्ट मिळते तेव्हा. आपल्याला विनाकारण त्या ठिकाणी उड्या मारायच्या नाहीयेत. का? आपण म्हणतो ना उथळ पाण्याला खळखळाट जास्त असतो ना, म्हणून शांत राहायचंय. आणि आपला ग्रुप पण असा तयार करायचा की आपल्या सोबतच्या आपल्या ग्रुपमध्ये नकोय. सिंपल. का? त्यानं जेव्हा सुरू केलं होतं तेव्हाच मी सुरू केलेलं आहे, किंवा तो जे वाचतोय तेच मी आता वाचतोय, तर आपल्या सोबतचा असणारा मित्रमैत्रीण आपले या ग्रुपमध्ये असू नयेत. कळतंय? मग कोण असला पाहिजे? ज्यानं किमान 1-2 मेन्स दिलेले आहे, ज्याचा अभ्यास बऱ्यापैकी चांगला आहे. बघा, एक 5 मिनिटांमध्ये शिक्षक कसा आहे ते कळतं ना, तसं 2 मिनिटांमध्ये आपल्या सोबतचा असणारा सवंगडी कसा आहे ते पण कळायला मदत होऊन जाते. का? कारण त्याला असे क्वेश्चन करायचे जे तुम्हाला माहिती आहेत पण ते कंटेंट पुस्तकामध्ये इझिली सापडणार नाही. त्याच्यावर लगेच कळतं, लगेच जज करता येते की समोरचा कसा आहे. कारण त्याच्याकडनं आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे ना. कंटिन्युअसली तुम्हीच सांगत बसला तर तुमच्या असणाऱ्या नॉलेजमध्ये किंवा तुमच्या असणाऱ्या अंडरस्टँडिंग मध्ये खूप काही फरक पडेल असं नाही. म्हणून ग्रुप खूप महत्वाचा आहे. ग्रुप का महत्वाचा असतो? तुम्ही जो 7 दिवस किंवा 6 दिवस जो अभ्यास करणार आहात का, किंवा क्लासमध्ये ज्या गोष्टी होणार आहेत का, त्या गोष्टींना थोडासा एक्स्ट्रा एज मिळाला पाहिजे ना. एक एक्स्ट्रा कल असा मिळाला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला जो मुद्दा माहिती नाहीये
जो अंडरस्टँड करणं गरजेचं होतं तो काय करतो, आपल्या सोबतचा असणारा व्यक्ती त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून काय करायचं, शक्यतो या प्रिमायसिस मध्ये आहात तर याचा वापर जास्त करून घ्यायचा. ज्या विद्यार्थ्यांनी मेन्स दिलेले, हा पण मेन्स देणारी मुलं किंवा इंटरव्ह्यू देणारी मुलं तुम्हाला जास्त एंटरटेन करणार नाहीत. मग एंटरटेन करण्यासाठी काय करायला पाहिजे, आपण आपली क्वालिटी दाखवून द्यायची ना. म्हणजे त्या असणाऱ्या साहेबांना हे समजलं पाहिजे की मी सुद्धा एक्झाम क्रॅक करण्याच्या तयारीची आहे. यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला या 7 दिवसामध्ये जे मुद्दे वाचायचे आहेत ना ते स्ट्रॉंग तरी करावं लागतील. त्या बेसवरती तुम्हाला प्रिपरेशन करायचे. पहिल्यांदा स्वतःचा माइंडसेट पूर्ण चेंज करून टाकायचा. आणि या ठिकाणी जेव्हा तुम्ही येता ना तेव्हा लक्षात घ्या, बऱ्याच वेळा होतं कसं माहितीये का, आमच्या क्लासेसमध्ये आम्ही ट्रॅडिशनल वे मध्ये शिकवत नाही बरं का. म्हणजे तुम्ही जे 12वी पर्यंत शिकलात, ग्रॅज्युएशन पर्यंत शिकलात ना, ते मुद्दे आता इथे येत नाहीत. आता खूप वेगळ्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावं लागतं, शिकावं लागतं. का? कारण तुम्हाला याच्यामध्ये डायनामिझम आणायचंय आणि स्टॅटिकचा पार्ट पण आणायचंय. म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळा करंटचाही अँगल घेऊन त्या ठिकाणी क्वेश्चन्स केले जाणार, कंटेंट टॉपिक क्लिअर केले जाणार आहेत, त्याचाही रेफरन्स याच्यामध्ये आणायचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी थोडासा वेगळा फॉर्मॅट शिकणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. हा, मग सगळ्यात पहिल्यांदा काय, अभ्यास कसा करायचा, तर सिस्टीम लक्षात घ्यायची कोणती, क्यूआर सिस्टीमचा आपण त्या ठिकाणी जास्त रेफरन्स घेऊया. आणि मग त्याच्या अनुषंगाने पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा काय सांगितलं होतं, सिलेबस आपल्याला माहिती असलं पाहिजे. स्ट्रक्चर किती सांगितलं एक्झामचं, किती लेअर मध्ये एक्झाम होते, ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये फक्त पीएसआय सोडलं की किती 2 स्टेजेस मध्ये एक्झाम होणार आहे, प्री आणि मेन्सच्या अंतर्गत. म्हणजे तुमचं मेरिट लागणार आहे कशावरती, पूर्णपणे मेन्स वरती असणार आहे. प्री फक्त कशासाठी असणार आहे, प्री फक्त तुम्हाला क्वालिफाय करायचंय काय देण्यासाठी, मेन्स देण्यासाठी तुम्हाला फक्त प्री क्वालिफाय करायचंय. आणि याच्यामध्ये पाहिलं तर प्री मध्ये आपल्याला 100 क्वेश्चन्स असणार आहेत, मार्क पण किती असणार आहे, 100 मार्क्स असणार आहेत. आणि हा जो एक्झामचा दर्जा आहे ना तो कोणत्या प्रकारचा आहे, पदवीचा. म्हणजे तुम्हाला जे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत ते पदवी पर्यंतच्या पातळीशी संबंधित असणार आहे. माध्यम दोन्ही असतील, म्हणजे क्वेश्चन्स कोणते असतील, मराठी पण असेल, इंग्लिश मध्ये पण तुम्हाला क्वेश्चन्स मिळतील. एका तासामध्ये सगळ्यात महत्वाची जी काही रस्सी खेच आहे ना कंबाईनच्या एक्झामसाठी, ती आहे 60 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. म्हणजे तुम्ही वर्षभरामध्ये जेवढा अभ्यास केलाय त्याच्याही पेक्षा जास्त महत्वाचं येतं तुमचं टेम्परामेंट त्या 60 मिनिटांमध्ये तुम्ही कशा पद्धतीने परफॉर्म करताय. बऱ्याच वेळा होतं कसं, विद्यार्थ्यांची अडचण कुठे येते माहितीये का, या 60 मिनिटांमध्ये डील करत असताना सब्जेक्ट कशा पद्धतीनं दिलेले आहेत आणि त्यामध्ये कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज द्यायचं. त्यामुळे थोडासा सिलेबस मध्ये असणारे मुद्दे काय आहेत ते थोडंसं पहा. प्रिलियम बद्दल पहिल्यांदा डिस्कस करू आपण. प्रिलियम मध्ये आपल्याला किती सब्जेक्ट दिले तो या ठिकाणी, 8 सब्जेक्ट दिलेला आहे. कोणकोणते सब्जेक्ट आहेत 8 प्रीच्या अनुषंगाने. इथं बघा, राज्यसेवेसारखे 2 पेपर नाहीत, आपल्याला एकच पेपर आहे. एकाच पेपरवरती मेरिट लागणार आहे आपल्याला. आणि विशेष म्हणजेच काय, आता मेरिट सुद्धा कंबाईन केलेलं आहे. म्हणजे काय, पीएसआय, एसटीआय, एएसओ आणि सब रजिस्ट्रार या सगळ्यांसाठी एकच मेरिट असणार आहे. आणि जसं राज्यसेवेला एकच मेरिट लागतं आणि बाकी सगळे पोस्ट भरतात ना, तसंच सेम कुठे केलेलं आहे, कंबाईनच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी ला केलेलं आहे. एकाच मेरिट वरती तुम्हाला फायनलाइज केलं जाईल मेन्स साठी. फक्त मेन्स सेपरेट असणार आहे, तो एक पार्ट त्याच्यामध्ये येईलच. कोणकोणते सब्जेक्ट आहेत पहा. आणि आयोगाचा सगळ्यात मोठा असणारा खोडसाळपणा काय माहितीये का, सिलेबस मध्ये दिलेले शब्द खूप शॉर्ट करून दिलेले आहेत, खूप कमी शब्द दिलेत ना. इतिहास काय दिला, इतिहास आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजे आता आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये टॉपिक लिमिटेड आहेत का, तर नाही. असंख्य असणारा सिलेबसचा पार्ट त्याच्यामध्ये येतो. मग त्यातनं तो काय करणार आहे, त्यातनं तो 10 क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे प्रिलियमच्या सिलेबसच्या आधारावरती एक्झामचं प्रिपरेशन करायचं नाहीये. फक्त प्रिलियमचा सिलेबस काय तो किमान कमीत कमी बघून घ्यायचा आणि जो मेन्सचा सिलेबस दिलाय त्यालाच थोडंसं फोकस करायचं आणि त्यानुसारच अभ्यासाला सुरुवात करायची आपण. ठीक आहे. बघा, दुसरा सब्जेक्ट कुठला आहे, भूगोल. भूगोलामध्ये काय काय दिले पहा. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहर, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. म्हणजे जिओग्राफीशी संबंधित असणारा ते तर कुठला, ह्युमन जिओग्राफीचा पार्ट आणि फिजिकल जिओग्राफीचा पार्ट तर दिलेलाच आहे याच्यामध्ये. या दोघांच्या कोलॅबोरेशन मधून काय करायचंय, महाराष्ट्राचा पार्ट जास्त वाचण्याचा प्रयत्न करायचा, असं तुम्हाला प्री सांगतो.
पण ऍक्च्युअली मेन्सला कंटेंट अजून जास्त ऍड होणार आहेत. त्यामुळे फक्त कंटेंट काय दिलंय प्रीला ते तर पहिल्यांदा बघून घ्या. नंतर कुठला सब्जेक्ट आहे? अर्थव्यवस्था. याच्यामध्ये काय दिले तो? यात दोन पार्ट दिलेत हा. एक कुठला आहे? भारतीय अर्थव्यवस्था आणि दुसरा कुठला आहे? शासकीय अर्थव्यवस्था. शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे काय की गव्हर्नमेंट ज्या पद्धतीनं कामकाज कंप्लीट करतो आणि प्रत्यक्षात खर्च करण्यासाठी जी रक्कम फायनलाइज होती का त्यासाठी प्रोसेस कोणती, म्हणजेच काय अर्थसंकल्प, लेखा परीक्षण वगैरे. म्हणजे प्रोसेस काय, आपल्या भारतामध्ये जे मंत्रालय काम करतात ना त्या प्रत्येक मंत्रालयाला वर्षभर चालवण्यासाठी जी रक्कम येते ना ती रक्कम कशातून येते? बजेटमधून येते. मग त्याचाच रेफरन्स कशामध्ये घ्यायचा आहे? शासकीय अर्थव्यवस्थेतून. आणि दुसरा आहे पार्ट कुठला? भारतीय अर्थव्यवस्था. याच्यामध्ये काय काय हो? राष्ट्रीय उत्पन्न आहे, शेती आहे, उद्योग आहे, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा व राजकोषीय नीती असे असणारे टॉपिक दिसतात आपल्याला. नंतर काय हो? चालू घडामोडी. बघा परत काय डेंजर आहे, चालू घडामोडीमध्ये काय दिले? फक्त जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील. म्हणजेच काय अख्खाच करंट अफेअर टाकून दिला ना 3 पातळीचे, राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय. त्यातलं काय वाचायचंय? त्यातलं स्पेस जास्त वाचायचंय का? त्यांचं सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट जास्त वाचायचे का? राजकीय न्यूज जास्त वाचायचे का? अर्थविषयक न्यूज जास्त वाचायचे का? याच्याबद्दल क्लॅरिटी आहे का काही? नाही. म्हणजे त्यांना ऑप्शन आहे, कुठलाही टॉपिक कुठेही पिक करू शकतात आणि क्वेश्चन टाकू शकतात ना. म्हणून उपयोगात काय येतो? पीवायक्यू. म्हणजे मागच्या 3-4 वर्षांमध्ये करंट अफेअर विचारण्याचा आयोगाचा कल काय होता तो समजायला मदत होते ना. आता जेव्हा एक्झाम झाली ना 2024 ची, मुलांना खूप मार्क आहेत बरं का प्रिलियम मध्ये. काय मुलांना जर बघितलं तर 78-80 पर्यंत मार्क आहेत हा. पण सगळ्यात जास्त मार्क गेले कुठे विद्यार्थ्यांचे? चालू घडामोडीमध्ये. का? जो ट्रॅडिशनल फॉर्मॅटमध्ये जे तुम्ही जे कंटेक्स्ट वाचता, जे पुस्तकं वाचता त्याच्यामधले असणारे क्वेश्चन्स जनरली आले नाहीत. त्यांनी काय केलं? डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड एकदम इझी क्वेश्चन देऊन टाकले. पण त्याला सगळ्यात जास्त कल कोणाचा होता? महाराष्ट्राचा. महाराष्ट्राशी संबंधित असणारे मुद्दे, महाराष्ट्राशी संबंधित असणारे व्यक्ती तिथे जास्त विचारले होते. आणि मागच्या एक्झाम पर्यंत 2023 पर्यंत 15 चालू घडामोडीच्या प्रश्नांपैकी जवळपास 8 ते 9 क्वेश्चन आंतरराष्ट्रीय पातळीवरचे असायचेच. म्हणजे आयोग आपला फॉर्मॅट चेंज करतो, कंटिन्युअसली प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. याच्यामुळे बदलतं स्वरूप आयोगाचं काय हे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला काय करता आलं पाहिजे? एक्झामला टॅकल करता आलं पाहिजे. म्हणून तो मुद्दा आणायचा. नंतर काय दिलंय बघा, इथं तर काय त्यांनी टॉपिकच टाकलं नाही हा. ते काय म्हणतात? राज्यशास्त्र. वाचा, काय वाचायचं पॉलिटीमध्ये ना. म्हणजे मुळात पहिला शब्द कुठला? राज्यशास्त्र. राज्यशास्त्र ऍक्च्युअली कंबाईनला आहे का? मास्तर आता काय सांगतोय तू? नाव तर दिले आम्हाला सिलेबस मध्ये. काय दिले नाव? राज्यशास्त्र. पण शब्दाला थोडस फोडा. पॉलिटिकल सायन्स ना. तर सायन्स शब्द जिथे येतो तिथं काय असतो? सायन्स शब्द जिथं येतो तिथे असतात त्या ठिकाणी सिद्धांत, साध्य असतात, थेरॉटिकल व्ह्यूज असतात, त्यामध्ये विचारवंत असतात. तसं काय पार्ट आहे का आपल्याला सिलेबस मध्ये? नाही दिला. म्हणून प्रीच्या अभ्यासात किंवा सिलेबस वरती फोकस करायचंच नाही आपल्याला. जायचं कुठं? मग डायरेक्टली मेन्सच्या सिलेबसचा रेफरन्स त्या ठिकाणी घ्यायचं. पुढे कुठला विषय? सामान्य विज्ञान. तुम्हाला जर कंबाईनची एक्झाम क्रॅक करायची असेल तर असे काही सब्जेक्ट आहेत ज्या सब्जेक्ट वरती तुम्ही मास्टरी मिळवली की तुम्ही कोणतीच प्रीची एक्झाम फेल होत नाही. त्यामध्ये कोणता सब्जेक्ट येतो? तर तो येतो सामान्य विज्ञानाचा. आणि खालचा कोणता? बुद्धिमापन आणि अंकगणिताचा पाठ त्या ठिकाणी येतो. हे विषय इतके महत्वाचे आहेत ना, याच्यावरती बऱ्याच विद्यार्थ्यांचं भविष्य ठरतं. का? आता सांगितलं मी, तुम्ही शाळेत असताना जे विषय तुम्हाला सोपे होते तेच आज सोपे आहेत. शाळेत असताना जे विषय अवघड होते तेच आज अवघड आहेत. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा अवघड आणि सोप्यामध्ये जे काही त्या ठिकाणी समीकरण गुंतलेलं असतं ना ते याच विषयाभोवती असतं ना. ज्या विद्यार्थ्यांचं बॅकग्राऊंड आर्ट साईडचा असतो त्यांना बऱ्याच वेळा अवघड काय होतं? सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानामध्ये काय जमतं चांगल्यापैकी विद्यार्थ्यांना? फिजिक्स जमतं, केमिस्ट्री जमतं, अडचण येते कुठं? बायोलॉजीवरती. आणि त्यातल्या त्यात आयोग काय करतोय मागच्या 3-4 वर्षापासून? बायोलॉजीमध्ये पण काय करतोय? तो झूलॉजीवरती क्वेश्चन करतोय. म्हणजे इथं तुम्हाला प्रत्येक वर्षी आयोग जो चेंज होतोय त्याला स्वतःला प्रिपेअर होण्याचा प्रयत्न करायचे. आणि मग त्यानुसार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. हाईट म्हणजे 2021 नंतर आयोग इतका बदललाय तो मानवी विज्ञान शास्त्रावरती पण प्रश्न विचारतो. आणि असे पण काही प्रश्न टाकलेत कंबाईनला ज्याचे आन्सर देऊ शकतात कोण? डॉक्टरीचा अभ्यास करणारी लोकच. असे सुद्धा बऱ्याच वेळा होतात. म्हणजे काय करायचं आपल्याला? असे जे सब्जेक्ट आहेत का जिथं आपण जास्त लांबपर्यंत जाऊ शकत नाही, किमान ऍव्हरेज पर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा ना आपल्याला. म्हणून सगळ्यात जास्त फोकस करावा लागणारा सब्जेक्ट कोणता?
वरचे सगळे सब्जेक्ट अख्खा महाराष्ट्र वाचणार आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला या असणाऱ्या सब्जेक्ट मध्ये मार्क सुद्धा मिळणार आहेत. त्यामध्ये एक सब्जेक्ट परत अडचण क्रिएट करणार आहे तुमची, तो म्हणजेच कोणता? अर्थव्यवस्था. का? तिथं अपडेट होणारे मुद्दे तुम्हाला जास्तीत जास्त वाचावे लागतात म्हणून. त्यानंतर येतो कोणता? अंकगणित, ज्याचा सोपा त्याला मार्क अतिउत्तम मिळतात. कारण मागच्या वर्षापासून आपण बघतो की याला सगळ्यात जास्त वेटेज आपल्याला आता मिळताना दिसते ना. मग याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी असे काही टॉपिक दिलेत. पण ऍक्च्युअली तुम्हाला समजतं क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर या असणाऱ्या सब्जेक्टच्या टॉपिकचा आणि क्वेश्चन पेपरचा एकमेकांशी कोणताही सहसंबंध नाहीये. ठीक आहे. मग अशा वेळेस इथं काय दाखवतात? फक्त हे तुम्हाला क्रिया करता आल्या पाहिजेत, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन सोडवता आलं पाहिजे, असा आयोगाचा सर्वसामान्य कल आहे. नंतर काय हो? बुद्धिमापन चाचणी. काय याच्यामध्ये? उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचा प्रश्न. ठीक आहे. मी एक साधा सिंपल प्रश्न करतो, मला फक्त सगळ्यांनी एका सुरामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. कारण हा प्रश्न एकदम साधा आहे, तुमच्या असणाऱ्या बुद्धिमत्तेशी संबंधित नाहीये, तुमच्या असणाऱ्या जनरल अवेअरनेसशी संबंधित असणारा क्वेश्चन आहे. ठीक आहे. मला चेक करायचं आहे की ऍक्च्युअली तुम्ही जे आलेला आहात, खरं तुम्ही या असणाऱ्या एक्झामला प्रिपेअर्ड आहात का, ते फक्त मला बघायचं आहे. ठीक आहे साहेब लोक, सगळ्यांनी आन्सर द्या. समजा तुम्ही बस चालवताय, त्या बसमध्ये किती लोक आहेत? 10 लोक आहेत. ठीक आहे. पहिला स्टॉप येतो, पहिल्या स्टॉप मध्ये 2 व्यक्ती उतरतात आणि 4 व्यक्ती त्या बसमध्ये चढतात. ठीक आहे. दुसरा स्टॉप येतो, दुसऱ्या स्टॉप मध्ये 3 व्यक्ती उतरतात आणि 4 व्यक्ती परत त्या बसमध्ये चढतात. ठीक आहे. तिसरा स्टॉप येतो, तिसऱ्या स्टॉप मध्ये एकच व्यक्ती उतरतो आणि एकच व्यक्ती परत एकदा त्या बसमध्ये चढतो. ठीक आहे. यस, चला सांगा ड्रायव्हरचं एज किती? गुड. हे आहे स्पर्धा परीक्षा बरं का. म्हणजे काय? पहिलंच विधान होतं तुम्ही बस चालवताय. काय? तुम्ही बस चालवताय आणि आयोगानं कुठं भरकटवलं तुम्हाला? इथं. याचा काय संबंध नाही हो. कितीही बसमध्ये येऊ द्या, कितीही बसमध्ये उतरू द्या, माझा शेवटचा प्रश्न काय? बसचा ड्रायव्हर कोण? कोण मग? जो गाडी चालवतोय तो. म्हणजे मी काय विचारलं? कोणाचं वय विचारलं? तुमचं वय विचारलेलं आहे. म्हणजे आयोग काय करतो? आयोग इकडं तुम्हाला भरकवण्याचा प्रयत्न करतो आणि मुळात क्वेश्चन ज्याला समजला, ज्याला अचूकपणे या असणाऱ्या मुद्द्याला टॅकल करता आलं, तोच परीक्षा काय करणार आहे? क्वालिफाय करणार आहे. एवढा सिंपल लॉजिक आहे. तुमच्या आयसाइट वरती खूप जास्त डिपेंड असणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने स्पर्धा परीक्षांना बघताय. म्हणून तुम्ही बघता पहा, असे बरेच विद्यार्थी आहेत, प्रिपरेशन खूप करतात, खूप चांगला अभ्यास असतो, पण पास होत नाही. असे पण काही मुलं असतात जे खूप कमी अभ्यास केलेला असतात त्यांना, पण त्यांना अनालिटिकल अनालिसिस खूप चांगलं जमतं. ते काय करतात? परीक्षेमध्ये इलिमिनेशन पद्धत वापरून पास पण लवकर होतं. असं का होतं? म्हणून या परीक्षांना खूप लोक नावं पण ठेवतात. म्हणून तर काय म्हणतात त्या ठिकाणी, कोल्ह्याला जर द्राक्ष मिळाले नाही तर द्राक्ष काय तो? आंबट आहेत ना. लक्षात घ्यायचं, आपल्याला हे असणारं फळ मिळवायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय? तुमच्या अभ्यासामध्ये तुमचा विचार करण्याची पातळी बदलण्याची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. तोच तुम्हाला फॉर्मॅट आता अंगीकारायचा आहे. लक्षात घ्या, खूप कॉम्पिटिशन आहे. मी कॉम्पिटिशन नाही असं म्हणतच ना. का? पासिंगचं पर्सेंटेज किती हो? विद्यार्थी किती बसतात परीक्षेमध्ये आणि विद्यार्थी किती पास होतात, यामध्ये पाहिलं तर पासिंगचं पर्सेंटेज किती हो? 0.01%. म्हणजे काय? 1% पण नाही. म्हणजे तुम्ही ज्या सेंटरवरती एक्झाम द्यायला जाणार आहात का, कदाचित त्या संपूर्ण सेंटरमध्ये मिळून एक पास होईल. ठीक आहे. मग एवढं कॉम्पिटिशन तर असेल तर आपण त्या पद्धतीची आपली मेंटॅलिटी असली पाहिजे ना. म्हणून अभ्यास कसा करायचा? अनालिटिकल वे मध्ये करायचा. तुम्हाला विश्लेषण करता आलं पाहिजे, तुम्हाला सॅग्रिगेशन, त्यांना थोडंसं वेगळी विभागणी करता आली पाहिजे. मगच तुमचा अभ्यास त्या ठिकाणी तुमच्या एक्झामला क्रॅक करण्यासाठी त्या ठिकाणी बेस्ट ठरू शकतो, हे लक्षात घ्यायचं. आता मी तुम्हाला सांगतो, प्रीच्या बाबतीमध्ये आयोगानं स्वतःचा फॉर्मॅट कसा चेंज केला. कधी? 22 ला कसा होता फॉर्मॅट आणि 23 ला कशा पद्धतीने या ठिकाणी फॉर्मॅट आणलेले. किती सब्जेक्ट येतो? हे सब्जेक्ट आपण बघतोय. कोणकोणते? पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, जनरल सायन्स आहे, करंट अफेअर आहे आणि मॅथ्स आणि रिझनिंग आहे. प्रिलियमला किती क्वेश्चन्स आहेत? 100 क्वेश्चन्स आहेत. किती मार्क आहेत? 100 मार्क्स आहेत. ठीक आहे. आणि किती मेरिट लागतं?
मेरिट लागतं जनरली कोणत्या रेंजमध्ये? 50 ते 55. ओके, मुलींच्या असणाऱ्या मेरिटच्या बाबतीमध्ये विचार केला की थोडंसं 5 मार्क त्याच्यामध्ये कमी आणू शकतो आपण. म्हणजे आपल्याला जर एक्झाम क्रॅक करायचा असेल तर आपल्याला किती मार्क घेण्याचं टार्गेट ठेवलं पाहिजे? आपण 60 मार्क घेण्याचं टार्गेट ठेवलं पाहिजे. आणि निगेटिव्ह सिस्टीम आहे का आपल्याला एक्झाम मध्ये? येस आहे. आणि निगेटिव्ह सिस्टीम कशी आहे? 4:1. म्हणजे काय? तुम्ही जर 4 क्वेश्चन चुकवले, अटेम्प्ट करू ना, तुम्ही जर क्वेश्चन सोडूनच दिला तर तो निगेटिव्ह मध्ये येणार नाही. जर तुम्ही 4 क्वेश्चन चुकवले, जर एक बरोबर आहे का तो तुमचा चुकणार. पण जर रिस्क घेण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर तुम्ही क्वेश्चन पेपर न वाचता सगळेच गोल केले ना तरी पण तुम्ही 25 मार्क घेऊ शकता. का? प्रोबॅबिलिटीचा रेफरन्स या ठिकाणी येतो. त्यामुळे काय करायचं? जिथं क्वेश्चन मध्ये निगेटिव्ह सेन्स असतो आणि जिथं 4:1 असणारा रेशो असतो ना, तिथं तुम्हाला धाडस करायचंय, जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करायचं. सिंपल लॉजिक आहे. जे विद्यार्थी ही मानसिकता ठेवतात, काय मी जे सोडवेन ते बरोबरच सोडवेन, नाहीतर सोडवणारच नाही, त्यांचं खूप अवघड होऊन जातं. का? कारण त्यात चुकून काही प्रश्न चुकलेच तर तुम्ही या मेरिटच्या आसपास सुद्धा येत नाही. म्हणून काय करायचं? पहिला रेफरन्स 60 मिनिटांमध्ये काय करायचंय तो रेफरन्स मुद्दा येतो, पण त्याच्याही अगोदर क्वेश्चन जास्तीत जास्त सोडवायचे. जास्तीत जास्त म्हणजे किती? 100च्या 100 सोडवलं तरी चालतात का? अतिउत्तम, चालेल, काय हरकत नाही. पण रेंज किती असावी आपल्या असणाऱ्या क्वेश्चन अटेम्प्ट करण्याची? रेंज असावी 85 to 95. बघा, मी खूप धाडसाचं विधान करतोय. कोणतीच फॅकल्टी क्लेम करत नाही तुम्ही एवढे सोडवा, पण मी सांगतो एवढेच सोडवायचे, याच्या खाली यायचंच नाही. कितीच्या खाली? तुम्ही जेवढे विद्यार्थी पास झालेत ना सगळ्यांना विचारायचं की त्यांनी किती क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेले आहेत. तर तुम्हाला क्वचित काही मुलं दिसतील जे 80च्या खाली आलेले असतील. सगळे विद्यार्थी तुम्हाला कसे दिसतील? 80-85च्या वरतीच दिसत. आमचे असे बरेचसे विद्यार्थी, आता एक विद्यार्थी आपला मागच्याच बॅच मधला जवळपास 88 मार्क आहेत त्याला, 78.5चा, आणि त्या विद्यार्थ्याने अटेम्प्ट किती केले? तर 98 अटेम्प्ट केलेला आहे. एवढे अटेम्प्ट करण्यापाठीमागची मानसिकता म्हणजेच काय? निगेटिव्ह जरी झाले तर किती? 40 निगेटिव्ह झाले, 40 चुकले तर 10 चुकणार आहेत ना बरोबर असणारे. म्हणजे काय? 50 तर बरोबर येतीलच ना. कधी? जेव्हा 100 अटेम्प्ट करू तेव्हा. म्हणून इथं रिस्क घ्यायचं जास्त आपल्याला त्या ठिकाणी. ठीक आहे. आणि अशा कंडिशन्स मध्ये 2022 ला किती क्वेश्चन्स होते सब्जेक्ट वाईज ते पहिल्यांदा आपण अनालाइज करू. पॉलिटीचा रेफरन्स पाहिला तर 2022 पर्यंत प्रीला क्वेश्चन असायचे किती? 10. बाकी प्रत्येक सब्जेक्टला क्वेश्चन्स किती असायचे? 15. म्हणजे किती झाले या ठिकाणी? यस 15. याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 क्वेश्चन झाले. 6 सब्जेक्ट झाले ना. म्हणजे किती क्वेश्चन झाले या ठिकाणी? 90 आणि वरचे 10. किती झाले? 100 क्वेश्चन झाले. आता काय केलं आयोगानं? फॉर्मॅटच बदलला. आणि काय केलं फॉर्मॅटमध्ये आमच्या सब्जेक्टला थोडंसं महत्व देण्याचा प्रयत्न केला त्यांनी. आणि काय केलं? आता 2023 पासून आता 2च एक्झाम झाले त्याच्या, आणि त्यामध्ये किती किती क्वेश्चन विचारले? पॉलिटीवरती क्वेश्चन विचारले किती? 15. नंतर येऊया आपण इकॉनॉमिक्स वरती किती क्वेश्चन्स आहेत? 15. पुढे कोणता आहे? या 2 विषयांवरती थोडंसं त्यांनी अन्याय केला. इथं जिओग्राफीला किती क्वेश्चन दिले? 10. हिस्ट्रीला किती क्वेश्चन दिले? 10. पुढचा रेफरन्स कुठला? जनरल सायन्स वरती किती क्वेश्चन्स आहेत? 15 क्वेश्चन्स आहेत. करंट अफेअर वरती किती क्वेश्चन्स आहेत? 15 क्वेश्चन्स आहेत. आणि सगळ्यात असणारा जो काही कलाटणी देणारा निर्णय आहे तो कोणता? मॅथ्स आणि रिझनिंग. याला किती क्वेश्चन्स येतो? 20 क्वेश्चन्स या ठिकाणी दिलेला आहे. मग तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला प्रिलियमच्या बाबतीमध्ये डिसिजन घेत असताना किंवा मेन्सच्या बाबतीमध्ये डिसिजन घेत असताना आपल्याला एक स्ट्रक्चर फॉलो करायचंय. ते म्हणजेच काय? या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला या असणाऱ्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला काय निवडायचंय? बिग 4 सब्जेक्ट. म्हणजे काय करायचंय? तुम्हाला असे सब्जेक्ट निवडायचे जे तुमच्यासाठी सोपे असतात, जे तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर देऊ शकतात. असे किती सब्जेक्ट निवडणार? बिग 4. आणि हे बिग 4 तुम्हाला कंटिन्युअसली वाचत राहायचं. म्हणजेच कोणते सब्जेक्ट असू शकतात जे जास्तीत जास्त मार्क देणारे सब्जेक्ट आहेत का ते त्याच्यामध्ये घ्यायचे. सिंपल. म्हणजे कोणता सब्जेक्ट घ्याल तुम्ही याच्यामध्ये? मग याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर कोणता आला पाहिजे? भले तुम्हाला शाळेमध्ये असताना मॅथ्स रिझनिंग जमत नसेल तरी पण घ्यायचं. का?
आतापासून याची प्रिपरेशन चालू ठेवलं तर आपल्याला किमान 20 पैकी 15-16 मार्क कसे मिळतील याची तयारी तर इथूनच होणार आहे ना. मग हे किती मार्क झाले? 20 क्वेश्चन. आणि बाकीचे 3 सब्जेक्ट किती किती मार्क वाले त्या ठिकाणी पिक करू शकता? 15-15 मार्क वाले घेऊ शकता. आणि हे झाले किती मग या ठिकाणी? हे 45 झाले प्लस हे किती झाले? 20 झाले. म्हणजे मार्क किती झाले या ठिकाणी? 65 क्वेश्चन झाले. तर डोक्यामध्ये कंटिन्युअसली सुरुवातीच्या फेजमध्ये हेच ठेवायचं की मला आवडीचे, मला जमणारे, जिथे जास्तीत जास्त मला स्कोर येऊ शकतो असे 4 सब्जेक्ट मला पिक करायचे जे माझे इतके सुपिरियर सब्जेक्ट होतील जिथं मला स्कोर चांगला करताच येणार आहे. आणि जे सब्जेक्ट वरती मला जास्त माझा त्या ठिकाणी रोल नाहीये किंवा जास्त मला स्कोर मध्ये त्या ठिकाणी वाढवता येणार नाहीये ते क्वेश्चन्स, ते सब्जेक्ट थोडंसं काय करायचं, फक्त सप्लिमेंटरी सब्जेक्ट म्हणून घेऊन जायचं. मग किती राहिले सप्लिमेंटरी सब्जेक्टचा रेफरन्स पाहिला या ठिकाणी? तर 3 राहिले. तर 3 ला त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी जज करू शकता. आणि मेन्सला जे टॉपिक येणार आहेत ना, जे सब्जेक्ट येणार आहेत का, ते खूप जास्त बदलणारे नाहीयेत. त्यात फक्त 2-3 सब्जेक्ट त्या ठिकाणी एक्स्ट्रा ऍड होणार आहेत. बाकी सगळा फॉर्मॅट कुठला आहे? याच विषयांच्या भोवती तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. त्यामुळं काय करायचं सिंपल. अजून एक महत्वाचा मुद्दा, जेव्हा तुम्हाला 60 मिनिटांमध्ये डिसिजन घ्यायचंय ना प्रिलियमला, तेव्हा तुम्हाला कोणत्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचे ही सुद्धा स्ट्रॅटेजी आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजे. आणि पहिल्या दिवसापासूनच ती डोक्यात ठेवायची. कशा पद्धतीने ठेवायचं? आणि लक्षात घ्यायचं, कंबाईनची एक्झाम देताना क्वेश्चन पेपर मधले क्वेश्चन तुम्ही डबल वाचू शकणार नाही हे डोक्यात ठाम लक्षात ठेवायचा. म्हणजे डोक्यात लॉकच करायचं की मी एकदा प्रश्नपत्रिकेमधला प्रश्न वाचला, क्वेश्चन्स मधले ऑप्शन बघितले आणि निर्णय घेतला कोणता ऑप्शन बरोबर आहे, तर मी रिटर्न फिरून त्या क्वेश्चन वरती येऊ शकत नाही ही हमी त्या ठिकाणी स्वतःशी बाळगायची. का? तेवढा वेळच नाही आपल्याकडे रिटर्न यायला. मग काय करायचं? 60 मिनिटांमध्ये आपल्याला 3 स्ट्रक्चर तयार करायचे. मग कसे 3 स्ट्रक्चर तयार करायचे आपल्याला? तर एक स्ट्रक्चर या ठिकाणी येतो, तो म्हणजेच कुठला? तर 35 मिनिटाचा एक स्ट्रक्चर असेल. नंतर येतो कोणता? तर 20 मिनिटाचा एक स्ट्रक्चर असेल. आणि झाले त्या ठिकाणी राहतात किती? 5 मिनिटं. तर याच पद्धतीने डोक्यात ठेवायचं की आपल्याला 60 मिनिटांसोबत डील करायचंय, तर अशीच डील करायची. आता इथं याच्यामध्ये इक्वेशन बघा किती डेंजर आहे. 35 मिनिटांमध्ये तुम्हाला किती? 80 क्वेश्चन्स वाचायचे, समजून घ्यायचे आणि त्याच्यावरती आन्सर फायनलाइज करण्याचा प्रयत्न करायचे. आणि 80 क्वेश्चन्स कोणते? 80 क्वेश्चन असतील जीएस चे. हे 20 जे मिनिटं आहेत का, हे 20 मिनिटं राखून ठेवायचे मॅथ्स रिझनिंगच्या किती क्वेश्चन्सला? 20 क्वेश्चन्सला. आणि जे शेवटचे 5 मिनिटं आहेत का, ते थोडस आपण परत एकदा चक्कर मारून येतो की काय ते बघायचं आपल्याला. म्हणजे काय, बऱ्याच वेळा होतं कसं, 50-50 असणारे जे काही क्वेश्चन्स असतात का, जे वाटतं बाबा ए किंवा बी त्याचा असणारा ऑप्शन असू शकतो, तिथं रिटर्न जायचंय आणि थोडासा विचार करून त्या क्वेश्चनला टिक करायचे. का जायचे? किती क्वेश्चन पर्यंत आपल्याला टोटली? 85 ते 95. तर क्वेश्चन अटेम्प्ट तर झाले पाहिजेत ना. त्यासाठी एक चक्कर मारण्यासाठी काय करायचं? शेवटचे 5 मिनिटं त्या ठिकाणी ठेवायचे. कितीही तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये परफेक्ट असला तरी सुद्धा पहिल्यांदा मॅथ्स रिझनिंग सोडवायचेच नाहीत. का? कारण जेव्हा मॅथ्स रिझनिंग सोडवता आणि त्यामध्ये स्टेप असतात ना तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना, आणि स्टेप सोडत तुम्हाला त्या ठिकाणी थोडासा वेळ गेला एका क्वेश्चन मध्ये, तर तुम्ही एवढे तुमची मानसिकता असते की त्याचं उत्तर कसं बरोबर येत नाही ते चेकच करतो आपण ना. आणि त्यामुळे काय होतं? त्यामुळे न कळत वेळ पण निघून जातो. म्हणून काय करायचं? शक्यतो इथं सगळ्यात पहिलं टार्गेट कोणतं? जीएसचे 80 क्वेश्चन त्या ठिकाणी टॅकल करायचे. मगच या असणाऱ्या फॉर्मॅटकडे जाऊ शकता. हा रेफरन्स या ठिकाणी असेल. ठीक आहे. नंतर येतो मेन्सचा फॉर्मॅट. आणि मेन्स मध्ये पाहिलं तर तुम्हाला लक्षात घ्यायचं, मेन्स मध्ये पहिला पेपर कोणता असणार आहे? लँग्वेजचा पेपर असणार आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये सुद्धा फॉर्मॅट कोणता आहे? तुम्हाला लिहायचा आहे का पेपर इथं मराठी आणि इंग्लिशचा? नाही, इथं सुद्धा काय एमसीक्यू टाईपचं फॉर्मॅट त्या ठिकाणी येणार आहे. आणि मग नंतर येतो पेपर क्रमांक 2, ज्याला आपण जनरली कोणत्या नावाने ओळखतो या ठिकाणी? जीएसच्या नावाने ओळखतो ना. कोणता? सामान्य क्षमता चाचणी परीक्षा. तर याच्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत पहा. आणि तुम्हाला थोडंसं परत एकदा फॅमिलियर वाटेल की हे सब्जेक्ट तुम्ही कुठं वाचलेलं आहेत, हे सब्जेक्ट तुम्ही परत एकदा बघितलेलं आहेत प्री मध्येच ना. त्यामुळे खूप काही वेगळं आहे असं पण नाही. फक्त काय, इथे टॉपिक थोडेसे वाढताना तुम्हाला दिसतील. काय काय आहेत बघा याच्यामध्ये. पहिला कोणता आहे? सामान्य बुद्धिमापन व आकलनाचा पाठ याच्यामध्ये येतो. म्हणजेच कुठला? तोच आहे ना प्रीचा शब्द. काय बघा, उमेदवार किती लवकर वाचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न. नंतर काय, चालू घडामोडीचा पार्ट आहे. नंतर अंकगणित व सांख्यिकीचा रेफरन्स येतो. आणि थोडासा उल्लेख कुठला असेल या ठिकाणी? माहितीच्या अधिकाराचा उल्लेख असेल. आता इथं दिलेला आहे सब्जेक्ट मध्ये जास्तीत जास्त टॉपिक कोणता?
जो सब्जेक्ट आहे कुठला आपल्या पॉलिटीचा. काय बघा याच्यामध्ये, भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि विधिमंडळ हे असणारे कंटेंट याच्यामध्ये दिलेत. याच्यात काय काय बघा, घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र राज्य संबंध, निधर्मी राज्य. म्हणजे काय झालं, आता सब्जेक्ट त्यांनी अजून जास्त डिकोड करून दिला. प्रीला असं काही नव्हतं ना, प्रीला फक्त काय शब्द दिला होता, राज्यशास्त्र, बस. आता काय दिलाय, प्रत्यक्षात डिकोड करून दिलेला असणारा सिलेबस याच्यामध्ये दिलाय. मूलभूत हक्क व कर्तव्य, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, त्यांचे कर्तव्य, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य, कर्तव्य, विधी समिती. नंतर येतो कुठला, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. आता परत तिथं डिकोड केला बरं का, सब टॉपिक मध्ये याला विभाजित केलेलं आहे. कोणकोणतं आहे बघा इथं, भारताचा, महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल, मुख्य प्राकृतिक विभाग, हवामानशास्त्र, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, पठार, विविध भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर, मायग्रेशन ऑफ द पॉप्युलेशन आणि त्यांचं उगम आणि इतर इष्ट स्थानावरील असणारे परिणाम, ग्रामीण वस्त्या, तांडे आणि झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न. म्हणजे सगळे सोशल इश्यू सुद्धा याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न झालाय. म्हणजे परत डिकोड करून दिलाय ना. याच्यामध्ये जोडून काय दिलाय तुम्हाला, पर्यावरण पण दिलाय. म्हणजे जो प्रीला नाहीये, राज्यसेवेला प्रीला पर्यावरण आहे, पण कंबाईनच्या प्रीला नाहीये कुठे तुम्हाला पर्यावरण, मेन्सला आहे. कोणकोणते टॉपिक येतात बघा याच्यामध्ये, मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरण पूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचं साधारण विशेषण किंवा विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे, पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरणीय संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र किंवा जागतिक पातळीवरच्या संघटना, संस्था यांचाही आढावा याच्यामध्ये घ्यायचा. नंतर येतो काय, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान. कुठला टॉपिक ऍड झाला इथं, टेक्नॉलॉजीचा पार्ट ऍड झाला. जो प्रिलियमला आहे का, नाही. प्रिलियमला फक्त काय कुठला सब्जेक्ट आहे, सामान्य विज्ञान. म्हणजे इथं ऍड केला त्यांनी काय, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट ऍड केला. टेक्नॉलॉजीचा पार्ट ऍड केला म्हणजेच काय बघा इथं, दूरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्र, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचं उपयोजन. म्हणजेच काय काय दिलं याच्यामध्ये, रिमोट सेन्सिंगचा पार्ट असेल, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी असेल, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम असेल आणि त्याचे असणारे ऍप्लिकेशन्स असतील तो पार्ट, आणि पुढे कुठला, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा रेफरन्स आलाय. म्हणजे टेक्नॉलॉजीचा पार्ट याच्यामध्ये ऍड केला. आणि इकॉनॉमिक्सचा पार्ट बघितला तर अजून जास्त त्यांनी इझी करून दिलेलं आहे. काय काय याच्यामध्ये, समग्र लक्ष्य अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थशास्त्र. प्रीला एक शब्द अजून ऍड केला होता ना, कोणता अर्थशास्त्र होता प्री मध्ये, शासकीय अर्थशास्त्र होता. इथं काय झालं, आता ह्याच्यामध्ये येतो त्या ठिकाणी, याला म्हणून आपण काय, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक्स. म्हणजे सगळ्याच गोष्टींचा रेफरन्स जनरली जो बघतो आपण, त्याचा वृद्धी विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. म्हणजे थोडासा डिकोड करून या ठिकाणी सब्जेक्ट परत एकदा आपल्याला मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. हे सगळे असणारे सिलेबसचे टॉपिक आपल्याला पहिल्यांदा वाचायचे, शक्यतो झालंच तर ते जास्तीत जास्त रिपीट करून वाचायचे. म्हणजे काय करायचं, आपल्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता थोडंसं शिफ्ट होऊया आपण आपल्या सब्जेक्टवरती. आपल्याला काय बघायचंय मग, भारतीय राज्यघटनेशी संबंधित असणारे पाठ. जुन्या सिलेबस मध्ये आयोगानं काय केलं होतं, अभ्यासक्रम प्रीचा देत असताना तेवढा फक्त एक शब्द टाकला नव्हता. त्या शब्दामध्ये कोणते शब्द ऍड केले होते अजून, हे बाकीचे शब्द पण होते. कसं होतं याच्यामध्ये रेफरन्सेस बघा, याच्यामध्ये काय दिलंय बघा, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन आणि ग्राम व्यवस्थापन. प्रिलियमला तोच मुद्दा, सिलेबस क्लिअर नाहीये, तुम्हाला सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल पहा, 3 tier सिस्टीम, त्रिस्तरीय प्रणाली. आपल्या भारतामध्ये आहे का त्रिस्तरीय प्रणाली, म्हणजे आपल्या भारतामध्ये केंद्र शासन आहे, आपल्या भारतामध्ये राज्य शासन आहे, तसंच आपल्या भारतामध्ये स्थानिक प्रशासन पण सुद्धा आहे ना. यालाच काय म्हणतो आपण, त्रिस्तरीय प्रणाली, 3 tier सिस्टीमचा रेफरन्स. हे तिघांचा अभ्यास करायचा आपल्याला, प्रिलियम असू द्या किंवा मेन्स असू द्या. या तीनही कंडिशन वरती आपल्याला हा मुद्दा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय.
आता इथं मी काय केलं या ठिकाणी, मी इथं क्वेश्चन पेपर अनालिसिस केलेले आहेत फक्त पॉलिटीच्या दृष्टिकोनातून कधीपर्यंतचे 2024 पर्यंतचे असणारे क्वेश्चन पेपर मांडले. अगोदर किती प्रश्न असायचे? फक्त 10 प्रश्न असायचे. कदाचित करंट मध्ये एखाद दुसरा क्वेश्चन वाढला तर किती व्हायचे? ते 11-12 क्वेश्चन होतील. पण आता किती झाले? मागच्या 2 वर्षापासून 15-15 क्वेश्चन या ठिकाणी दिले. तर प्री साठी किती टॉपिक सॅग्रिगेट करून या ठिकाणी आलेत? तर 12 टॉपिक आलेले. म्हणजे सिलेबस मध्ये जो दिलाय तो सुद्धा पार्ट कधी कधी विचारला जात नाही, आणि सिलेबस मध्ये जो दिला नाही तो सुद्धा विचारला जातो. म्हणजे कोणकोणते टॉपिक आहेत बघा याच्यामध्ये. पहिला कोणता आहे? ब्रिटिशकालीन कायदे. ब्रिटिशकालीन कायद्याचा रेफरन्स तर आहे का सिलेबस मध्ये? नाही. फक्त काय दिलाय त्या सिलेबस मध्ये? सिलेबस मध्ये फक्त एकच कंटेंट दिलेला आहे. कुठला? घटना निर्मितीची प्रक्रिया किंवा घटना कशी निर्माण झाली त्याबद्दलचे मुद्दे. त्याच्यामध्येच काय अभ्यासायचं आपल्याला? ब्रिटिशकालीन कायद्यांसारखा टॉपिक वाचायचे. नंतर काय हो? चालू घडामोडीशी कनेक्टेड आणि घटनेचे मुख्य स्रोत. म्हणजे काय? आपल्या भारताची राज्यघटना आपण काय म्हणतो? एक प्रकारे कॉपी पेस्ट आहे ना. का कॉपी पेस्ट म्हणतो भारताच्या राज्यघटनेला? कारण घटना लिहिताना आपण किती देशांच्या राज्यघटनेचा आढावा घेतला होता? जवळपास 60 पेक्षा जास्त देशांच्या राज्यघटनेचा आढावा घेतला होता. आणि जवळपास किती लोकांच्या प्रकट मुलाखती घेतल्या होत्या? इंटरव्ह्यू घेतल्या होत्या. 2000+ लोकांच्या इंटरव्ह्यू घेतल्या होत्या. आणि हे सगळं काम कुणी केलेलं आहे? हे सगळं काम केलेलं या ठिकाणी ड्राफ्टिंग कमिटीनं, म्हणजे मसुदा समितीनं. म्हणून तर कोलंबिया युनिव्हर्सिटीनं काय केलं? जगातील 100 प्रतिभावान लोकांची लिस्ट तयार केली. कोणती युनिव्हर्सिटी? कोलंबिया युनिव्हर्सिटी. आणि त्यांनी काय केलं? त्या 100 लोकांमध्ये पहिलं नाव टाकलेलं आहे डॉक्टर बी आर आंबेडकरांचं. म्हणजे पहिलं नाव प्रतिभावान लोकांच्या लिस्टमध्ये डॉक्टरांचं नाव टाकण्यापाठीमागचं कारण काय होतं? या गोष्टीमुळे. का? घटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटे व्यक्ती होते का? नाही. कारण घटना लिहिली कुणी? घटना लिहिली ड्राफ्टिंग कमिटीनं. म्हणजे कुणी? मसुदा समितीनं. मसुदा समितीमध्ये किती लोक होते बघणार आहेत आपण अभ्यास करताना. मसुदा समितीमध्ये लोक होते 7. अध्यक्षांसहित 7 लोक होते. पण डॉक्टरांना का म्हटलं जातं घटनेचे शिल्पकार? कारण जेव्हा आपण 60 पेक्षा जास्त देशांच्या राज्यघटनेचा आढावा घेतो आणि तो प्रत्येक घेतलेली तरतूद भारतासाठी कशा पद्धतीने योग्य आहे हे कोणीतरी सांगितलं पाहिजे ना. म्हणजे काय? जस्टिफिकेशन दिलं पाहिजे. हे जस्टिफिकेशन कोणी दिलेले हो? डॉक्टरांनी दिलेलं आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कशासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे? 60 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केल्यानंतर भारतासाठी जो उपयोगाचा मुद्दा आहे तो का घेतला याची क्लॅरिटी दिलेली आहे. म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? घटनेचे शिल्पकार म्हणतो. त्या अनुषंगाने आपल्याला हा मुद्दा बघायचा आहे. म्हणून घटनेचे स्रोत ज्या ज्या देशांकडनं आपण बरेचसे मुद्दे घेतलेले आहेत त्याच्यावरती क्वेश्चन्स या ठिकाणी आपल्याला विचारताना दिसतात. जसं आता तुमच्याच असणाऱ्या कंबाईनच्या प्रीला प्रश्न होता त्या ठिकाणी. कोणता प्रश्न होता? की भारताच्या राज्यसभेमध्ये आणि अमेरिकेच्या सिनेटमध्ये सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षांचा असतो. म्हणजे काय केलं? कंपॅरिझन केलं. कोणाचं कंपॅरिझन केलं? भारताचा कंपॅरिझन कोणासोबत केला? युएसए सोबत. का क्वेश्चन या दोनच देशांवर विचारला? कारण मागच्या वर्षी इलेक्शनचं वर्ष होतं दोन्ही देशामध्ये. सगळ्यात मोठं इलेक्शनचं वर्ष कुठं होतं? युएसए मध्ये. कोणाचे इलेक्शन झाल्या? राष्ट्राध्यक्षांचे इलेक्शन झाल्या, त्यांच्या गव्हर्नरांचे इलेक्शन झाल्या आणि सिनेटचे इलेक्शन झाल्या. नंतर कुठं झालं इलेक्शन? भारतामध्ये. भारतामध्ये कुठल्या कुठल्या इलेक्शन झाल्या? लोकसभेचे इलेक्शन झाल्या, काही राज्यांमध्ये विधान सभेचे सुद्धा इलेक्शन झाल्या. मग अशा कंडिशन्स मध्ये क्वेश्चन फक्त कशावर विचारला? सभागृहावरती विचारला. आणि कोणत्या सभागृहावरती? केंद्रातले जे बाय कॅमरलिझम आहे म्हणजे द्विगृही सभागृह आहे त्यातलं दुसरं सभागृह विचारलं. म्हणजे कुठलं? वरिष्ठ सभागृह. का? भारताची राज्यसभा कोणावर अवलंबून आहे? अमेरिकेच्या असणाऱ्या वरिष्ठ सभागृह अवलंबून आहे. म्हणजेच काय? रिसोर्सेस कोणते याच्यावरती प्रत्येक वर्षी आयोग काय करताना दिसतो आपल्याला? क्वेश्चन करताना दिसतो. पण तो क्वेश्चन करताना काय करतो? कधी कधी डायरेक्टली क्वेश्चन विचारतो, कधी कधी क्वेश्चन डायरेक्टली त्या ठिकाणी नसतात सुद्धा. म्हणजे काय? इतर कंटेंटला त्या ठिकाणी कनेक्ट करून क्वेश्चन विचारला जातो. म्हणजे अभ्यास करायचा नाही तुम्हाला. मग अभ्यास करताना काय काय बघावं लागेल तुम्हाला? अभ्यास करताना तुम्हाला कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स म्हणजे जगामध्ये कोणकोणत्या घटना चाललेल्या आहेत त्याचा पण रेफरन्स बघावा लागेल. म्हणजे हा क्वेश्चन कशावरती होता डिपेंड? करंट अफेअरवरती डिपेंड होता. म्हणजे कंटेंटचा पार्ट तुम्हाला बघताना टॉपिक सोबत तो जोडता पण आला पाहिजे. हा रेफरन्स या ठिकाणी येतो. म्हणजे काय?
आतापर्यंत सगळ्यात जास्त क्वेश्चनचा रेफरन्स पाहिला तर या टॉपिक वरती दिसतोच, पण ते टॉपिक आपल्याला माहिती पण पाहिजे म्हणून हे अनालिसिस लक्षात घ्यायचा. तुम्हाला अनालिसिस करायचे का स्वतःला? येस करायचे. का? क्वेश्चन पेपर कळले पाहिजेत ना, म्हणून तर काय सांगितलं होतं पहिल्यांदा, PYQ करा. पण याच्यासोबत हा जो फॉर्मॅट मी तुम्हाला देतोय, सब्जेक्ट वाईज तुम्हाला प्रत्येक फॅकल्टी देणारच आहे ना, तर तो फक्त समोर ठेवायचा आणि त्या पद्धतीने आपल्याला ते टॉपिक कव्हर होतात का ते चेक करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, मग बघा त्यानंतर काय हो, घटना निर्मितीची प्रक्रिया. बऱ्याच वेळा बऱ्याच असणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला क्वेश्चन कशावरती विचारले जातात? घटना निर्मितीवरती. घटना निर्माण झाली कशी, त्यासाठीच तर तुम्ही काय बघता, ब्रिटिशकालीन कायद्यांचा रेफरन्स त्या ठिकाणी आपल्याला बघावा लागतो. नंतर काय हो, परिशिष्टे आणि सरनामा. म्हणजे आपल्याला विषयाच्या अंतर्गत सुद्धा कोणते सब टॉपिक असतात ते पण आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर हा असणारा चार्ट तुमच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. ठीक आहे, कारण सिलेबस मध्ये असे कोणते शब्द दिलेत का? परिशिष्ट, सरनामा वगैरे नाही दिला. त्याने डायरेक्टली काय केलं त्या ठिकाणी, फक्त वर्णन तिथे दिलेलं आहे राज्य व्यवस्थेचं, केंद्र व्यवस्थेचं आणि स्थानिक व्यवस्थेचं. ठीक आहे, नंतर काय हो, नागरिकत्व आहे, नंतर मूलभूत हक्क आहेत, तत्व आहेत, कर्तव्य आहेत, नंतर येतो कुठला, संसद आणि राष्ट्रपतींचा संदर्भ याच्यामध्ये मांडला जातोय. नंतर काय याच्यामध्ये, राज्य विधिमंडळ आणि राज्यपालांचा संदर्भ. म्हणजे जे प्रत्यक्षात अशी पदं आहेत ज्या पदांच्या माध्यमातून प्रशासन चालणार आहे, शासन कामकाज बघणार आहे, ह्या पदांसाठी सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स त्या ठिकाणी दिसतील. नंतर आहे न्याय व्यवस्था, नंतर घटनात्मक व घटनाबाह्य संस्था, नंतर केंद्र राज्य संबंध आणि काय, पंचायत राजचा रेफरन्स या ठिकाणी. आता काही मुद्दे झाले तर प्रत्येक असणाऱ्या प्री मध्ये पंचायत राजचे क्वेश्चन्स वाढताना दिसत आहेत आपल्याला. आणि राज्यसेवेला पाहिलं आता 2024 ला एक पण क्वेश्चन पंचायत राजवरती नव्हता, पण कंबाईनच्या ग्रुप बी ला 3 क्वेश्चन आणि 2 क्वेश्चन डायरेक्टली, एक क्वेश्चन इनडायरेक्टली कशावरती होता, पंचायत राजवरती होता. म्हणजे पहिल्यांदा टॉपिक समजले पाहिजेत. आता थोडंसं या असणाऱ्या चार्टकडे बघा आणि मला सांगा कोणत्या टॉपिक वरती आयोग प्रत्येक वर्षी भर देतोच देतो. स्ट्रक्चर वरती बघून सांगण्याचा प्रयत्न करा. कोणते टॉपिक आहे तो जिथं तो भर देतोच देतो, क्वेश्चन विचारतोच विचारतो. यस, तुम्हाला हा मधला असणारा फॉर्मॅट दिसत असेल पा. ओके, कोणकोणते टॉपिक येतो मग इथं, मग याच्यामध्ये बघितलं तर कोणते टॉपिक असतील, मूलभूत हक्कापासून तत्वे कर्तव्य, नंतर कोणता, संसद राष्ट्रपती, नंतर कोणता, राज्य विधिमंडळ आणि राज्यपाल, आणि कोणता, न्याय व्यवस्था. म्हणजे हे असे टॉपिक आहेत जे टॉपिक तुम्हाला स्किप करायचेच नाहीयेत. अनालिसिसचा फायदा कसा करून घ्यायचा की आपल्याला जास्त कोणत्या मुद्द्यांना वाचायचे आणि कोणत्या मुद्द्यांना जास्तीत जास्त कव्हर करायचे हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण ते टॉपिक मिस करणार नाहीये. म्हणजे आपण काय करू, आपण अभ्यास करताना जास्तीत जास्त त्या टॉपिक वरती फोकस करू, जास्तीत जास्त रिव्हिजन करू आणि जास्तीत जास्त क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. म्हणून काय करायचं, या असणाऱ्या अनालिसिसला महत्व द्यायचं. ठीक आहे, आता पॉलिटीचाच रेफरन्स घेतला तर मेन्सला कोणकोणते टॉपिक या ठिकाणी येतात, प्रीचा असणारा अनालिसिस बघितला आपण. आता मेन्स मध्ये काय पहा, मेन्स मध्ये आपल्याला किती क्वेश्चन्स विचारले जाणारे टॉपिक या पॉलिटीवरती, जसं प्रीला किती क्वेश्चन्स आहेत, 15 क्वेश्चन्स. तसं सेम मेन्सला किती क्वेश्चन्स आहेत पॉलिटीवरती, तिथं सुद्धा परत किती क्वेश्चन्स असणार आहेत, आपल्याला 15 क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. मग याच्यामध्ये पाहिलं तर परत तो सिलेबस पहिल्यांदा आपल्याकडे व्यवस्थित पाहिजे, तो सिलेबस मध्ये असणारे टॉपिक, त्याचे सब टॉपिक आपल्याला माहिती असले पाहिजेत. आता हे सब टॉपिक सुद्धा सफिशियंट आहेत का, तर नाही. म्हणून काय करायचं, म्हणून क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आपल्याकडे असावं. आता इथे अनालिसिस आहे दोन टाइप मध्ये. कसे, कारण का 2021 पर्यंत आयोगाचा पॅटर्न थोडा वेगळा होता. कसा वेगळा होता, मेन्सला आयोग काय करायचा, मेन्सला आयोग एएसओ ला, पीएसआय ला आणि एसटीआय ला त्या असणाऱ्या पदाशी संबंधित असणारे जे काही कामकाज आहे का त्याला कनेक्टेड असणारे सब्जेक्ट वरती जास्त क्वेश्चन विचारायचं. जसं काय, एएसओ कुठं काम करणार आहे, मंत्रालयात काम करणार आहे. मंत्रालयात काम करणार असेल तर त्याला काय माहिती पाहिजे सगळ्यात जास्त, त्याला माहिती पाहिजे पॉलिटी. म्हणून काय असायचे, म्हणून 100 क्वेश्चन्स मध्ये जवळपास किती क्वेश्चन पॉलिटीचे असायचे, 55 क्वेश्चन. पीएसआय व्हायचंय तर तुम्हाला सगळ्यात जास्त काय माहिती पाहिजे, लॉ माहिती पाहिजे, कायदे माहिती पाहिजेत. मग कायद्यावरती किती क्वेश्चन असायचे, 55 क्वेश्चन. आणि एसटीआय व्हायचंय म्हणजेच काय व्हायचंय, आता नाव पण ते चेंज झालंय ना, अगोदर काय होतं
सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर होतं, आता काय झालं त्या ठिकाणी इथं रेफरन्स येतोय स्टेट टॅक्स इन्स्पेक्टरचा रेफरन्स. म्हणजे सेल्स काढून टाकले, आता शब्द कुठला आला स्टेटचा. म्हणजे काय तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट मल्टिपल टॅक्सेशनचे ऑपरेशन देऊ शकतो. अगोदर फक्त कशाशी संबंधित होता सेल्सशी संबंधित ना, म्हणजे तुमचं काम वाढवलंय आता, त्या अनुषंगाने मुद्दा लक्षात ठेवायचा. इथं कशाची गरज आहे मग तुम्हाला इकॉनॉमिक्सची. मग कशावर सगळ्यात जास्त प्रश्न असायचे इकॉनॉमिक्सवर सगळ्यात जास्त क्वेश्चन असायचे. ठीक आहे, पण आता काय झालंय त्या असणाऱ्या पदाच्या कामाची भूमिकाच त्याने ड्रॉप केली नवीन सिलेबसच्या पॅटर्न मध्ये. म्हणून काय केलं आता प्रत्येक सब्जेक्टला तेवढंच चांगल्या पद्धतीचं वेटेज त्या ठिकाणी येताना दिसते आपल्याला. आणि त्यामध्ये पॉलिटीला किती असणारे वेटेज आहे मेनसाठी, तर इथं असतील 15 क्वेश्चनचा रेफरन्स या ठिकाणी असणार आहे. आता फक्त काय करायचं जे मी अगोदरचे क्वेश्चन पेपर होते ना त्यांना पण अनालिसिस केलेला आहे. फक्त इथं बघा इथं किती क्वेश्चन्स आहेत, इथं तुम्हाला दिसतील 55-56 क्वेश्चन दिसतात ना. फक्त परत एकदा मला सांगा या चार्ट कडे बघून सगळ्यात जास्त फोकस कोणत्या टॉपिकवर केला मेन्सला सुद्धा सांगा. सगळ्यात जास्त क्वेश्चन कुठे दिसतात तुम्हाला, परत एकदा तुम्हाला फोकस दिसेल तेच सेंट्रिक टॉपिक ना. कोणते बघा बघू, थोडासा कव्हर अप केला तर तुम्हाला हेच टॉपिक दिसतात पा, बरोबर आहे. जे परत कोणते टॉपिक आले संसद राष्ट्रपती, परत कोण आले राज्य विधिमंडळ राज्यपाल पंचायत राज न्याय व्यवस्था केंद्र राज्य संबंध. म्हणजे एवढं लक्षात घ्यायचं की क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसच्या माध्यमातून कळतं की आपल्याला कशा पद्धतीनं कोणत्या टॉपिकला कोणत्या सब टॉपिकला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे याची असणारी माहिती या असणाऱ्या अनालिसिसच्या माध्यमातून होते. म्हणून काय करा जे तुम्ही हे जास्त अनालिसिस करत बसू नका, फक्त जे दिले तुम्हाला अनालिसिस ते फक्त जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करा आणि त्याच माध्यमातून तुम्हाला तो पार्ट काय करायचंय कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, आता सब्जेक्ट सोबत काय गरजेचं असतं तुम्हाला, कारण आपली ती सिस्टीम तर तीच आहे ना, काय क्यूआर सिस्टीम. म्हणजे तुम्हाला काय माहिती असले पाहिजेत, सिलेबस तर माहिती झाला आता आपल्याला, त्यासोबत काय माहिती असलं पाहिजे क्वेश्चन पेपर अनालिसिस करता आलं पाहिजे ते पण सांगितलं तुम्हाला. तिसरा पार्ट काय की वाचायचं ना आपल्याला, वाचायचं म्हणजेच काय रेफरन्स बुक खूप महत्वाचे. रेफरन्सेस साठी काय वाचायचं आपल्याला, तर तो रेफरन्स या ठिकाणी बघायचं. काय काय वाचायचे सगळ्यात पहिल्यांदा काय बेसिक बुक. काय वाचायचं बेसिक बुक मध्ये, बेसिक बुक मध्ये वाचायचं या ठिकाणी कुठलं 11वी आणि 12वीचं पुस्तक. आता 11वी हा बघा 11वी आणि 12वीची पुस्तकं पण कोणती वाचायची थोडं लक्षात घ्या. आता जे नवीन पुस्तक आलेत ना त्यामधले पुस्तकं वाचायचे नाहीत. का आता जे नवीन पुस्तक आलेत 11वी-12वीचं त्याच्यामध्ये काय दिले आंतरराष्ट्रीय मुद्दे दिले. त्या राज्यसेवा करत असाल तर ते तुम्हाला उपयोगाचं आहे. पण आता काय करायचं नवीन अभ्यासक्रमाचं 11वीचं पुस्तक घेतलं तरी चालेल, कारण जुन्या अभ्यासक्रमामध्ये पण तोच फॉर्मॅट होता, जास्त काय बदल नाहीये. पण काय करायचं 12वीचं पुस्तक घेताना ओल्ड पुस्तक घ्यायचं, आपल्याला जुनं अभ्यासक्रमाचं पुस्तक घ्यायचं. जुनं म्हणजे कोणतं, तुम्ही बालभारतीच्या वेबसाईटला फॉलो करताय ना, करायचं आजपासून ना. काय करायचं बालभारतीच्या वेबसाईटला जायचं आणि तिथं काय करायचं सगळे पुस्तकं मिळतात. कोणतीच जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आपल्याला पुस्तकं शोधण्यासाठी. आणि पुस्तक कोणत्या वर्षाचं घ्यायचं आपल्याला 2013चं पुस्तक. म्हणजे कुठलं 12वीचं जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक घ्यायचंय आणि या 2013च्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसेल संपूर्ण राज्य घटनाच. आणि आपल्याला अभ्यास काय करायचंय माहितीये का कंबाईन साठी, आपल्याला कंबाईन साठी पुस्तक वाचायचं आहे ते घटनेवरतीच वाचायचंय. आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त मुद्दा दिलाच नाही. राज्यशास्त्र सब्जेक्टचं नाव जरी असलं तरी राज्यशास्त्रासारखा अभ्यास आपल्याला करायचा नाहीये. फक्त जनरली कॉमन फॉर्मॅट मध्ये राज्य घटनेचाच अभ्यास त्या ठिकाणी करायचा. सगळ्यात प्रायमरी स्टेजला कोणते पुस्तकं वाचा 11वीचं नवीन सिलेबस 12वीचं जुन्या अभ्यासक्रमाचा फॉर्मॅट त्या ठिकाणी आपल्याला आणायचा. त्यासोबत काय करायचं आता रेफरन्सेस घ्यायचे ना, तर रेफरन्सेस कोणकोणते वाचायचे, तर आपल्या सरांचं पुस्तक त्या ठिकाणी वाचा. अख्खा महाराष्ट्र वाचतोय त्या अनुषंगाने आणि पुस्तक अपडेट होऊन आता आलेलं आहे, तर जे चेंजेस झालेले आहेत त्याचा पाठ तुम्हाला त्या ठिकाणी उपयोगात येईल. तर भगीरथ आयएस असणार आपलं रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचाच. गरज असेल तर काय करा एम लक्ष्मीकांतचं सुद्धा पुस्तक त्या ठिकाणी आपण रेफरन्सला घेऊ शकतो. पण एम लक्ष्मीकांतचं पुस्तक खूप जास्त वास्ट होईल कुठं कंबाईनच्या असणाऱ्या फॉर्मॅटसाठी. तरी घेता आलं तरी घ्या, पण अगोदर पुस्तक हे के सागर मध्ये असायचं, आता ते बंद झालेलं आहे. आता काय करतोय मॅग्रो हिल स्वतःच मराठीमध्ये आणतोय.
पण मी जर रिव्ह्यू सांगायचा प्रयत्न केला त्या पुस्तकाबद्दल, मराठी पुस्तकाबद्दल, तर खूप विचित्र पुस्तक झालंय ते. ओके, तर कृपया करून धाडस करू नका. काय पुस्तक घ्यायचं? जे नवीन आत्ता मॅग्रोइलनं आणलेलं पुस्तक आहे ना, ते धाडस करू नका. का? पुस्तक वाचून तुम्ही परीक्षा द्यायचं सोडून द्याल. का? कारण त्या पुस्तकामध्ये जी लँग्वेज वापरली गेली ना, ती एका हिंदी भाषिक व्यक्तीने तयार केलेली आहे. म्हणजे काय? बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस नाही म्हणायचं असेल ना, ते शब्द आहे नाही असा आहे. म्हणजे काय? भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था सुरू करणं अपेक्षित होतं नव्हतं. म्हणजे काय? सुरू करायचं होतं का नव्हतं करायचं होतं? म्हणजे याबद्दल बऱ्याच ठिकाणी डाऊट आहे. म्हणून जर आपल्याला थोडस सरांच्या पुस्तकाशी तुम्ही फॅमिलियर असाल, तर हे पुस्तक वाचायला इझी जाईल ना. ठीक आहे, पण काही काही टॉपिक आहेत जे कव्हर करायचे आवश्यक असतात, तर त्याच्या रेफरन्ससाठी तुम्ही ते पुस्तक घ्यावं लागेल, किंवा आपल्या नोट्स आहेत, नोट्समध्ये सगळेच मुद्दे दिलेत तुम्हाला कव्हर करून. जास्त काय रिक्वायरमेंट त्याची नसेल, एक पुस्तक रेफर केलं तर खूप जास्त झालं तुम्हाला. हा, तरी पण मास्टरनं सांगणं गरजेचं असतं. काय पॉलिटिक्स रेफरन्सेस काय काय असतात ना, असे खूप आहेत वाचायला गेलं तर. काय काय आहे त्यामध्ये? कश्यप सरांचं पुस्तक आहे. कश्यप खूप मोठे लेखक आहेत. तुम्हाला माहित असतील, आता रिसेंटली एक तुम्ही नाव ऐकलं असेल ना, वन नेशन वन इलेक्शन. ऐकलंय? काय करायचं आता सध्याला भारताला? संपूर्ण देशामध्ये एकदाच निवडणुका घ्यायच्यात ना. कोणाच्या निवडणुका घ्यायच्या एकदाच? सांगा चला. लोकसभेच्या, राज्यसभेच्या, विधानसभेच्या, विधान परिषदेच्या, पंचायत राजच्या. कुणाच्या निवडणुका घ्यायच्या? वन नेशन वन इलेक्शन मध्ये येस, फक्त घ्यायचे आहेत लोकसभा आणि विधानसभेचे. फक्त कोणाचे? लोकसभा आणि विधानसभा, जिथं प्रत्यक्ष आपण सगळे मतदान करतो ना. 18 वर्षाचा असणारा पूर्ण झालेला प्रत्येक व्यक्ती वोटर असतो. आणि तो जो असणारा वोटर आहे का, यासाठी एक समिती स्थापन केली आपण. त्याला काय म्हणतो आपण इथं? वन नेशन वन इलेक्शन कमिटी. आणि त्या कमिटीचे अध्यक्ष होते आपले भूतपूर्व राष्ट्रपती, म्हणजेच कोण? रामनाथ कोविंद साहेब होते. आणि त्यांच्या असणाऱ्या टीम मध्ये एक व्यक्ती होती, त्यांचं नाव आहे सुभाष कश्यप. म्हणजे ही व्यक्ती किती लांबपर्यंत पोहोचलेली ह्याचा असणारा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. सुभाष कश्यप हे खूप मोठे लेखक आहेत. यांच्या नावावरती पुस्तकं खूप आहेत, पण त्यातलं फक्त पुस्तक कंबाईनसाठी उपयोगात येईल ते कोणतं? आपली संसद. आता हे पुस्तक मराठीमध्ये अवेलेबल होतं बरं का, कधीपर्यंत? 20 पर्यंत होतं, 2022 पर्यंत. आता ते पुस्तक मार्केटमध्ये मिळत नाहीये. का मिळत नाहीये मला माहित नाहीये. आणि तुम्ही जर तुमच्या असणाऱ्या कोरिलेशनच्या माध्यमातून बुक सेंटर मध्ये जाऊन तुम्ही जर व्हिजिट केलं आणि मिळवण्याचा प्रयत्न केला तर अतिउत्तम. नसेल तर काही गरज नाहीये. याच्या नोट्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत, तुम्हाला देणार आहे. ओके, का? कारण परत एकदा मी डायरेक्टली टीका करतो. संसदीय कामकाज लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकात काहीच नाही दिलं. आणि ते संसदीय कामकाज खूप छान दिलेले कुठं? सुभाष कश्यप सरांच्या पुस्तकामध्ये. आणि संसदीय कामकाजावरती एखाद दुसरा प्रश्न प्रत्येक असणाऱ्या एक्झाम मध्ये असतोच असतो. त्यामुळे काय करावं लागतं आपल्याला? ह्या टॉपिक साठी तर मुद्दा बघावा लागतो ना. आणि ते कुठे दिलेत? आपण आपल्या नोट्स मध्ये कव्हर केलेत, त्यामुळे सफिशियंट आहे. आणि नंतर काय सांगितलं मी? वायसीएमचं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची कोणती पुस्तकं? सेकंड इयर आणि थर्ड इयरची पुस्तकं तुम्हाला कंटिन्युअस मॅनर मध्ये वाचत राहायचीच आहेत. का? बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की पुस्तक खूप जास्त होतील, वाचणं गरजेचं आहे का? वाचा. सुरुवातीच्या फेज मध्ये टाइम आहे आपल्याकडं, तर तो कव्हर करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून करा. आणि ह्याच्यानंतर तुम्ही काय करायचं? या सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या पुस्तकामध्ये बाकीचे पुस्तकं नाही वाचली तरी चालतील, पण एक पुस्तक आहे, ते आहे स्थानिक प्रशासनाचं, पंचायत राज. ते तर तुम्हाला वाचावंच लागेल. काय बघतो या ठिकाणी? वायसीएमचं कोणतं? स्थानिक प्रशासनाचं पुस्तक. आणि मी ओपनली चॅलेंज करतो, मागच्या 2-3 वर्षामध्ये आयोगाने जेवढे पंचायत राजवरती क्वेश्चन केलेत ना, त्यापैकी कोणताच मुद्दा, जेवढे तुम्ही पुण्यामध्ये पुस्तकं वाचता ना पंचायत राजचे, त्या एकाही पुस्तकात कंटेंट नाही. ओके, आता मुद्दा दुसरा असतो. काय? पेपर झाल्यानंतर पब्लिकेशन परत एकदा पुस्तक चेंज करतो ना. म्हणजे काय करतो? आमच्याच पुस्तकातून हे प्रश्न आलेले आहेत, म्हणून आपण काय करायचं? आपण या असणाऱ्या ऍडव्हर्टायझिंग मीडियाला थोडस त्या ठिकाणी लांब ठेवायचं आणि आपण ऑथेंटिकेट पुस्तकं वाचायचे. ऑथेंटिकेट पुस्तकं म्हणजेच कोणती हो? जिथं एक सेपरेट टीम काम करते, जी टीम काय तयार करते? वायसीएमची पुस्तकं तयार करते ना. त्यामुळे सिंपल काय करायचं? एक पुस्तक नाही सापडलं काय हरकत नाही, मी तुम्हाला याची पीडीएफ देऊन टाकेन. ओके, आता पीडीएफचं काय करायचं मी क्लासमध्ये बोलू शकत नाही. का?
जर ते बोललो मी तर इलिगल होऊन जाईल ना ते. मग तुम्ही काय करा, डिजिटल वाचा किंवा दुसरे ऑप्शन तुम्ही घेऊ शकता, पण पुस्तक तर मी तुम्हाला अवेलेबल करून देतो. हे वाचावंच लागेल आपल्याला. आणि नंतर शेवटी काय येते या ठिकाणी, आपल्याला हे मुद्दे ऑनलाईन रेफरन्सेसचे ऍड करायचे. त्याच्यामध्ये जे गव्हर्नमेंटचे वेब पोर्टल असतात ना, जसं कोणतं आपलं सरकार, पण आपलं सरकार वेब पोर्टल कोणाचं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं, आणि ते कंटिन्युअस अंडर कन्स्ट्रक्शन असतं. तुम्ही आता जरी चेक केलं ना कोणतं वेब पोर्टल, आपलं सरकार, तर तुम्हाला त्याच्यामध्ये डाटा दिसणारच नाही. पण आपल्या महाराष्ट्राचं पोर्टल आहे म्हणून तर ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण अजून एक महत्वाचा मुद्दा, तुम्ही जर टेलिग्राम युज करणार असाल ना, तर एक टेलिग्रामचं चॅनल जॉईन करायचं. कोणतं, महासंवाद. केलं असेल तुम्ही बऱ्याच वेळा, जेव्हा प्रिपरेशन मध्ये येत आहे ना, तेव्हा काय करायचं, कोणतं टेलिग्रामचं चॅनल, महासंवाद. कोणाचं टेलिग्राम आहे मास्टर, तुझं टेलिग्राम आहे का हे? नाही हा, माझं तर नाही हा. हे आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रचं. कोणाचं आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट जेवढे डिसिजन घेतो का, जेवढे असणारे आता समजा काय झाले, महाराष्ट्रामध्ये बजेट आला ना, त्याच्या अगोदर इकॉनॉमिकल सर्व्हे आला होता, त्याचा डाटा सगळा कुठे मिळेल तुम्हाला इझिली, महासंवादामध्ये मिळून जाईल. म्हणून काय करायचं, एकतर महासंवादाचं असणारं टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा याच्या होम पेजला कंटिन्युअस व्हिजिट करत जावा. म्हणजे याचं वेब पेज सुद्धा आहे, तुम्हाला वेब पेज वरती सुद्धा ऑनलाईन तुम्ही याचा डाटा कव्हर अप करू शकता. तर हे रेफरन्सेस तुमच्याकडे असले पाहिजे. समजतंय? म्हणजे काय करायचंय आपल्याला, सब्जेक्टला योग्य पद्धतीने डिकोड करायचंय, आणि डिकोड केल्यानंतर प्रत्यक्षात त्याचा फॉर्मॅट काय आहे ते पण बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअस मॅनर मध्ये करायचं. ठीक आहे. त्या पॉलिटी सोबतच जो अतिशय महत्वाचा सब्जेक्ट या ठिकाणी कव्हर करायचंय, मी फक्त थोडक्यात सांगतो, इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने सर तुम्हाला क्लिअर करतीलच तो पार्ट त्या ठिकाणी. फक्त याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं, आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये सगळ्यात जास्त अपडेट राहायचंय. अपडेट राहायचं कसं, मला सिम्पली सांगण्याचा प्रयत्न करा. आपल्या भारताच्या अनुषंगाने एक सगळ्यात महत्वाचा रिपोर्ट चर्चेमध्ये असतो पहा. तुम्ही कधी ऐकलंय का हे मुद्दा मला सांगा बरं. मला एवढं सांगा की तुम्ही आजपासूनच या असणाऱ्या परीक्षेच्या बाबतीमध्ये विचार केलाय का, तुम्ही याच्या अगोदर सुद्धा प्रिपरेशन करत होता? म्हणजे मला हे ओळखायचंय, हे जाणून घ्यायचंय की तुम्ही पाण्यात आहात का गाळात आहात. म्हणजे काय की पाण्यात असाल तर कुठेतरी पोहायचं कसं हे शिकवेल ना मास्तर, गाळात असाल तर पहिल्यांदा गाळातून बाहेर कसं निघायचं, मग पाण्यामध्ये यायचे, मग पोहत किनाऱ्यापर्यंत पोहोचायचं ना आपल्याला. हे मला फक्त चेक करायचंय. मला फक्त सांगा, तुम्ही आजच डोक्यामध्ये आणले, मागच्या काही दिवसापासून प्रिपरेशन करायचंय का, मागचे 3-4 महिन्यापासून वाचताय, थोडंफार समजून घेण्याचा प्रयत्न करताय, असं कोण आहे का? यस, सगळेच आहात. 3-4 महिन्यापासून आता वाचताय तुम्ही, म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला स्ट्रक्चर वगैरे माहिती झाला असेल ना. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा आपण प्रॅक्टिकली सगळा मुद्दा बघतो त्यानंतरच क्लासचा विचार डोक्यामध्ये येतो ना आपल्या. म्हणजे जनरली मी असं या ठिकाणी गृहीत धरतो की तुम्हाला थोडाफार फॉर्मॅट याचा माहिती आहे की कशा पद्धतीने एक्झाम येते, कशा पद्धतीने सब्जेक्ट त्या ठिकाणी होतात. एक सिंपल मुद्दा घेतो. एक सगळ्यात महत्वाचा इंडेक्स जगामध्ये डिक्लेअर होतो, ज्याला म्हटलं जातं ग्लोबल जेंडर इंडायसेस. ओके, जगामध्ये रिलीज होतो कोणता, ग्लोबल जेंडर इंडायसेस. म्हणजे काय, एखाद्या देशामध्ये स्त्री पुरुषांचं कामामधलं योगदान किती आहे हे चेक करण्यासाठी कोणता इंडेक्स असतो, ग्लोबल जेंडर इंडायसेस. आणि या ग्लोबल जेंडर इंडायसेस मध्ये भारताचा असणारा जो काय रँकिंग आहे का, काय वाटतं तुम्हाला, वाढत चाललाय का हा 100 सुद्धा क्रॉस करून आपण खूप पाठीमागे चाललोय? तर भयंकररित्या आपण पाठीमागे चाललेलो आहे. मग आपण हे पाठीमागे जात असताना जगाला सांगावं लागेल ना की आमच्या भारतामध्ये पुरुषांसोबत महिलांसाठी सुद्धा चांगलं काम केलं जातं, वुमन एम्पॉवरमेंट सुद्धा केलं जातं ना. मग आपल्या भारतानं काय केलं, आपला भारत ज्या वेळेस बजेट डिक्लेअर करतो ना, त्याच्या जस्ट काही दिवस अगोदर आपण बऱ्याच वेळा डिस्कशन करताना बघतो, तो म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हे. मग आपल्या भारतामध्ये इकॉनॉमिक सर्व्हे हे येतात 2 व्हॉल्यूम मध्ये. आता परत तोच फॉर्मॅट आहे. सर्व्हे म्हणजे काय हो, इकॉनॉमिक सर्व्हे म्हणजे काय असेल या ठिकाणी, इकॉनॉमिक सर्व्हे म्हणजे काय, मागच्या वर्षभरामध्ये देशानं, राज्याचं म्हणायचं असेल तर राज्यानं कोणकोणते निर्णय घेतले होते आणि त्याची अंमलबजावणी कुठपर्यंत आलेली आहे, म्हणजे काय, कामाचं फॉर्मॅट कुठपर्यंत कम्प्लीट झालेलं आहे हे दाखवायचं असेल तर काय असतं त्यासाठी, इकॉनॉमिकल सर्व्हे. आणि आपल्या भारत सरकारनं इकॉनॉमिकल सर्व्हे मोदी साहेब यायच्या अगोदर, म्हणजे कधीपर्यंत, 2014 पर्यंत इकॉनॉमिकल सर्व्हे फक्त एकाच व्हॉल्यूम मध्ये असायचा. म्हणजे काय, एकच पुस्तक रिलीज केलं जायचं. पण 2014 पासून
मोदी साहेब काय करतात, व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 असे 2 व्हॉल्यूम रिलीज करतात. ओके, परत काय झालं, 2021 पासून डिसिजन घेतला आणि दुसरा व्हॉल्यूम काय केला, कॅन्सल केला. मग आता काय होतोय, आता परत एकदा किती व्हॉल्यूम आहे सर्वेचे, फक्त एकच डाटा, एकच बुक दिसतं आपल्याला. आणि महत्वाचा मुद्दा, या इकॉनॉमिक सर्वेला आपण काय करतो, त्यांच्या पुस्तकांना वेगवेगळे रंग देत असतो. म्हणजे काय, कोविड जेव्हा होता ना, कोविड मध्ये आपण इकॉनॉमिक सर्वेला काय केलं होतं, मग इकॉनॉमिक सर्वेला डॉक्टरांचा आणि नर्सेसचा बॅकग्राऊंड दिला होता. म्हणजे काय दाखवण्याचा प्रयत्न केला, भारतानं सगळ्यात जास्त काम कशावर केलेलं आहे, या असणाऱ्या मेडिसिन्स वरती, मेडिकल फील्ड वरती सगळ्यात जास्त काम केले ना. आणि तो काम केलं सुद्धा होतं बरं का आपण जवळपास वॅक्सिनेशन वरती आपण जो खर्च वाढवला होता ना, तो किती टक्क्याने वाढवला होता, 137% खर्च वाढवला होता आपण. का गरजेचं होतं, का आपल्याला वॅक्सिन तयार करायचे होते. मग वॅक्सिन तयार करायचं असेल तर 100% वॅक्सिन साठी जो काय रॉ मटेरियल लागतो तो भारताचा आहे का, नाही. आपल्याला वॅक्सिन तयार करण्यासाठी जो रॉ मटेरियल आहे का, त्यातला 50% जवळपास रॉ मटेरियल आपण चायनाकडनं आणतो. अशा कंडिशन मध्ये आपल्याला दाखवायला लागेल ना आपण काहीतरी करतोय ना. भारताने एक स्कीम लॉन्च केली, त्याला नाव म्हणतो आपण आत्मनिर्भर भारत. ओके, भारत नीट आहे का, काय करतो भारत, सर्वेचं वेगवेगळे रंग वापरतो. मग ज्या वर्षी आपल्या ग्लोबल जेंडर इंडेक्सेस मध्ये आपली रँक 100च्या पाठीमागे गेली का, तेव्हा जगाला दाखवायचं होतं ना आम्ही काय करतोय, महिलांसाठी काम करतोय. म्हणून आपण आपल्या इकॉनॉमिक सर्वेचा रंग काय केला, पिंक केला. काय केला, पिंक केला. आणि आपल्याला प्रश्न कुठे कुठे विचारला माहितीये का, युपीएससी प्रीला प्रश्न विचारला कोणत्या मुद्द्यावरती, या रंगावरती. राज्यसेवेला प्रश्न विचारला, कंबाईंडला प्रश्न विचारला. म्हणजे काय, हा जो सब्जेक्ट आहे ना इकॉनॉमिक्स, हा फक्त एवढ्या टॉपिक वरती विसंबून नाही बरं का, तो त्याला काय करावं लागेल तुम्हाला, या सब्जेक्ट मध्ये नावच दिलेत ना त्यांनी, काय शासकीय अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र, आणि कोणता या ठिकाणी मग भारतीय अर्थव्यवस्था, आणि सोबतच समग्र अर्थव्यवस्थेचा उल्लेख त्या ठिकाणी येतोय. तर त्याच्या माध्यमातून आपल्याला त्याच्या पाठीमागं काय चालतं, त्याच्या सोर्सेसच्या माध्यमातून कोणकोणत्या घटना घडत आहेत त्याचाही रेफरन्स त्या ठिकाणी आपल्याला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्यायचं, हा सब्जेक्ट आणि पॉलिटीचा सब्जेक्ट हे 2 सब्जेक्ट असे आहेत जिथं फक्त स्टॅटिक पार्ट नाहीये, तिथं डायनामिक पार्ट पण येतो. म्हणजे काय, जिथं तुम्हाला काय वाचायचंय, परंपरागत असणारे मुद्दे तर वाचा, पण त्यासोबत त्याला सगळ्यात जास्त अटॅच काय करायचंय, करंट अफेअरचा पार्ट त्या ठिकाणी अटॅच करत राहायचंय. आणि ज्या वेळेस तुम्हाला क्वेश्चन पेपर सोबत डील करायचं असेल त्या वेळेस परत तोच मुद्दा तुम्हाला समजलं पाहिजे, क्वेश्चन पेपरचं अनालिसिस. ओके, म्हणजे मास्तर आल्यापासून काय म्हणतोय, 2च वाक्य म्हणतोय, काय, एक तर सिलेबस, दुसरा काय, क्वेश्चन पेपर अनालिसिस. का, स्पर्धा परीक्षांमध्ये हे 2च गुरु आहेत बरं का, दुसरा कुणीही गुरु नाही आपला, आपल्याला फक्त दुसरे गाईड करतील. पण प्रत्यक्षात आपल्याला गुरु मानायचे कोणाला, या 2 असणाऱ्या घटकांना मानायचे, आणि त्यांच्याच आधारावरती आपण आपली एक्झाम योग्य पद्धतीने डील करू शकतो. पण हे टॉपिक बघा किती आलेत याच्यामध्ये, सिलेबस मध्ये दिलाय केवढे टॉपिक नाही, काय काय टॉपिक आहेत बघा याच्यामध्ये, परत रेफरन्सेस. हे फक्त टॉपिकचा रेफरन्स वाढवायचा कशासाठी, आपल्याला डायल्यूट लेवलवरती, आपल्याला अजून थोडासा मायक्रो लेवलवरती अभ्यास करण्यासाठी याचा रेफरन्स वापरायचा. काय काय बघा, सार्वजनिक वित्त, बेरोजगारी, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य योजना, उद्योग, बँकिंग, परकीय व्यवहार, लोकसंख्या, अर्थसंकल्प, वित्त आयोग, पंचवार्षिक योजनेचा रेफरन्स, कर रचना, आरबीआय, कृषी, आर्थिक नियोजन, व्यापार तोल, इतर. म्हणजे काय, ही संख्या एवढी वाढत जाणार आहे का, जेव्हा तुम्ही अभ्यास करता ना तर तुम्हाला ऑटोमॅटिकली समजतं की जे टॉपिक दिलेत आयोगानं ते फक्त हायलाइट होणारे टॉपिक आहेत, सगळे मेजर टॉपिक आहेत का त्याच्यामध्ये नाही. म्हणून काय करा, सिलेबस वाचल्यानंतर, क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर टॉपिक समजायला लागतात. मग जेव्हा आपण वाचायला सुरुवात करतो का, तेव्हा त्या असणाऱ्या सगळ्या घटकांना आपण योग्य पद्धतीनं वाचू शकतो. ठीक आहे, मग मी आज फक्त फॉर्मॅट सांगितलं एक्झामचा, एक्झाम वाचण्यासाठी काय काय करायचे स्ट्रक्चर सांगितलं तुम्हाला मी, क्यूआर सिस्टीमला फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा. सगळ्यात महत्वाची डील म्हणजे कोणते असेल तर आपल्याला क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत, आणि प्लस 60 मिनिटाची असणारी जी काय स्ट्रॅटेजी आहे का ती आपल्याला या पहिल्या दिवसापासूनच काय करायचंय, अप्लाय करण्याचा प्रयत्न करायचंय. कंटिन्युअसली एक मुद्दा लक्षात ठेवायचा, तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल या असणाऱ्या फील्डमध्ये तेवढ्यात लवकरात लवकर तुम्हाला पोस्ट निघणार आहे. त्या अनुषंगाने हे आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी असेल. ठीक आहे, दुसरं सेशन जे असेल सर काय करतील, मग पुढचा फॉर्मॅट तुमच्या सोबत डिस्कशन करतील, आणि त्या अनुषंगाने आपण ही बॅच या ठिकाणी रन करणार आहोत. ठीक आहे, चालेल.
आता मी तुम्हाला 5 मिनिटं देतोय, तुमचे काय डाऊट असतील तर तुम्ही ते डाऊट मला विचारू शकता. ठीक आहे, बोला. फक्त आज काय केलंय, फक्त आपण स्ट्रक्चर डिस्कस केलेलं आहे. सिलेबसला, सब्जेक्टला स्टार्ट केलं जाईल त्याच्यामध्ये. फक्त पहिले काही लेक्चर्स तुम्हाला समजावेल एक्झॅक्टली काय असते एक्झाम. लक्षात घ्या, मी तुम्हाला असं म्हणणार नाही बरं का, तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती आलात काळजी करू नका, तुम्ही अधिकारीच झाले समजा. इथं आमिष नाही दाखवायचं बरं का आम्हाला. इथं काय करायचंय, क्लॅरिटी दाखवायची, रियालिटी दाखवायचंय. मी तुम्हाला गोड बोलण्याचा प्रयत्न नाही करणार. रियालिटी दाखवणार, जे आहे हे करावं लागेल आणि याच्याच माध्यमातून तुम्ही काय करू शकता, पोस्ट तुमची क्रॅक करू शकता. आणि जे मोस्ट ऑफ द विद्यार्थी पास होत आहेत ना, ते रियालिटी समजून घेतात आणि त्यावरनं त्यांचं असणार प्रिपरेशन कम्प्लीट होताना आपल्याला दिसतं. हा फॉर्मॅट असेल. ठीक आहे, चालेल. थांबू इथं मग आपण. बाकीचं सेशन तुमचं 10 वाजता स्टार्ट होईल. ठीक आहे, ओके, चालेल. थँक्यू.